everyone who is present in this virtual seminar hall. And KK Wag is like, institution, engineering and polytechnic. I have visited quite many times. I have delivered during pandemic. I think I have delivered more than 4-5 sessions exclusively for that AICT faculty development program. And I'm connected to many people there. So it's a pleasure talking to people from one of the esteemed organization, institution, leaders in engineering college association also, because I am connected to Engineering College, and KK Wag always have been a leader in establishing the connection with government and DT as an engineering college. Thank you so much. And the topic today is, education, national education policy. See, NEP is one thing, and then it expects so many things. It expects multidisciplinary education. It expects impact on society. It expects interdisciplinary education. It expects innovation in everything you do. It expects, there are a long list. And that's why MMTTP has come up with this sensitization of it, because taking the things in right spirit and using this to the best for the benefit of students is something, and ultimately to the society. It's been like, we Yes, sir. Please continue. So, we all should know that whatever education is being imparted, एक जरी मी लेक्चर घेतलाय, एक प्रॅक्टिकल लॅब घेतली, एक सेशन घेतलं, त्याचा कुठेतरी मुलांवर असा संस्कार झाला पाहिजे की समाजाचा काहीतरी भलं झालं पाहिजे. या लेवलची विचारधारा ठेवून आपल्याला शिकवायचं असं एनईपीचं म्हणणं आहे. एनईपी इतकं सुंदर डॉक्युमेंट आहे. कंवर सिंग चव्हाण सर. कंवर सिंग चव्हाण सर, तुमचा माईक बंद करा. हो सर. आणि सर्वांनी प्लीज काळजी घ्या, सर बोलत असताना कोणी माईक चालू करू नका प्लीज. मी सांगेन, आणि भरपूर आपण बोलू, पण एनईपी मध्ये इंटरॅक्शन पण आहे. पण तोपर्यंत आपण आपला चॅट बॉक्स वापरा, प्रश्न विचारायला, उत्तर विचारायला, माझ्या स्लाइड बद्दल काही बोलायचं असेल तर ते सगळं आपण चॅट बॉक्स वापरू तोपर्यंत. आणि शेवटी 10-15 मिनिटं आपण ऍक्च्युअल ऑडिओ इंटरॅक्शन पण करूया. आय शेअर माय प्रेझेंटेशन नाव. So out of so many expectations, I was just wondering that I'll take some impact on higher education and society. Is it visible to everyone now? Yes, sir. Yes. So it's in higher education and society. We all are part and parcel. All 80-90 people who are sitting in this seminar hall are members of higher education and society. And we really want to understand that what impact we can do. Currently, सध्या 4 महत्वाचे डॉक्युमेंट आम्हाला अत्यंत नीट वाचून घ्यायला पाहिजे, कारण यासाठीच पुढचं सगळं एज्युकेशन आहे. ह्युमन रिसोर्स जो आम्ही डेव्हलप करतोय ना, तो 4 इम्पॉर्टंट असे मुद्दे आहेत ज्याच्यात पूर्ण ही जनरेशन आपल्याला ट्रान्सफॉर्म करायची. वी हॅव टू ट्रान्सफॉर्म दिस जनरेशन. वी डोंट वॉन्ट टू क्रिएट रिपीटर्स. हजारो BSc BA BCom रोज पास होतात आहे, आणि असेच BSc BCom 50 वर्षापूर्वी सुद्धा पास झालेले आहेत. तर मला त्यापैकी काहीतरी याच्यात NEP इम्प्लिमेंट झाल्यावर किंवा NEP मला समजल्यावर, हा 2 मुद्दे आहेत. NEP मला समजल्यावर मी काही करणार आहे का, आणि दुसरं म्हणजे NEP. माय व्हिडिओ इज नॉट विजिबल. सर व्हिडिओ ऑन आहे, आम्हाला दिसतंय तुम्ही. अच्छा, ओके. सम इफेक्ट्स आर देयर. सो द पॉइंट इज, we have to understand these 4 important aspects. BA, BCom, BSc, MSc, MTech, PhD, चार्टर्ड अकाउंटन्सी, कुठलाही कोर्स असो, त्यात कुठलेही स्टुडंट्स असो, त्यांना ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आहे, त्यांना वर्ल्ड वाईड मार्केटमध्ये उतरायचं आहे, टेक्नॉलॉजी वर्ल्ड वाईड वापरायची आहे. सो वी रिअली वॉन्ट टू अंडरस्टँड दॅट दीज आर दी 4 इम्पॉर्टंट थिंग्स विच विल ट्रान्सफॉर्म द जनरेशन. इंडस्ट्री 4.0, ऑलरेडी इट इज स्टेपिंग इन टू इंडस्ट्री 5.0. दुसरं आहे एज्युकेशन 4th रिव्होल्युशन मध्ये ऑलरेडी गेलेलं आहे. तिसरं, सोसायटी हॅज शिफ्टेड टू 5th रिव्होल्युशन. सोसायटीचं खूप महत्व आहे. शेवटी सगळं एज्युकेशन, सगळं देशाचा उद्धार हा शेवटी, आज अमेरिका वर्ल्ड पॉवर काय, त्यांच्याजवळ काही दुबई सारख्या खनिज तेलाच्या हे नाही, त्यांच्याजवळ काही बाकी कंट्रीज सारखे काहीतरी खूप खनिज आणि हे नाही, त्यांच्याजवळ आहे फक्त नॉलेज आणि जबरदस्त हाय क्वालिटी एज्युकेशन.
हाय क्वालिटी एज्युकेशन कॅन इम्पॅक्ट सोसायटी टू मेक यू वर्ल्ड पॉवर. अमेरिकेसारखं उदाहरण कुठलंच नाही. सो डिअर टीचर्स, प्लीज अंडरस्टँड दॅट कुठलाही मुलगा, मी तर आता म्हणजे NEP मध्ये तर माझे हजारो लेक्चर झाले असतील, पण त्याच्याबद्दलही मी लोकांना सांगतो की NEP इम्प्लिमेंट व्हायचा आहे की नाही हा मुद्दा वेगळा आहे. NEP मला आवडला आहे, NEP खूप युजफुल आहे, NEP मुलांना अत्यंत फायदेकारक आहे, म्हणून ते आपण स्वतः ॲज अ शिक्षक आपण इम्प्लिमेंट करायला हरकत नाही. दुसरं आहे एज्युकेशन फोर्थ रिव्होल्युशन. आता इंडस्ट्री फोर्थ रिव्होल्युशन मध्ये गेली आहे, तर एज्युकेशन पण फोर्थ रिव्होल्युशन मध्ये जायला हवं. सोसायटी ऑलरेडी फोर्थ मधून फिफ्थ रिव्होल्युशनला पोचलेली. आपण सगळे या टर्म्सचा आपण अर्थ बघणार आहोत. आणि सगळ्यात मोठा जे डॉक्युमेंट, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट, जे पूर्ण आमूलाग्र शिक्षण पद्धतीत बदल करायला आग्रह करताय आपल्याला. आपण बाकी विदेशांमध्ये म्हणजे बाकी सर्व कंट्रीजच्या मानाने आपलं एज्युकेशनचा लेवल इतका इश्यू आहे की आज ज्याच्याजवळ साधारण 10 लाख आहे ना आईवडिलांजवळ, म्हणजे म्हणायला बरं नाही वाटत आहे, पण एक 8-10 लाख ज्याच्याजवळ आहेत, तो सुद्धा 15 लाख लोन घेऊन विचार करतो की मी माझ्या मुलाला सिंगापूरला पाठवू का MA करायला, MS करायला, MBA करायला, मॅनेजमेंट डिप्लोमा करायला. का बरं? ज्याच्याजवळ 10 लाख आहे आईवडिलांजवळ, ते 30 लाख लोन घेतात आणि 40-50 लाख प्रयत्न करून आपल्या मुलाला अमेरिकेत पाठवतात आहे, लंडनला पाठवतात आहे, पॅरिस युरोपला पाठवतात आहे. का? तर हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. मी तर म्हणजे जगभर फिरतच असतो माझ्या ह्या कार्यक्रमांसाठी. मी वर्ल्डमध्ये म्हणजे जवळपास आता 28 ते 30 युनिव्हर्सिटी सोबत माझा टायअप आहे, पर्सनल, माझ्या कॉलेजतर्फे आणि माझ्या पर्सनल तर्फे सुद्धा. तर तो इतक्या टायअपमध्ये मी या सगळ्या युनिव्हर्सिटीला भरपूर फिरलेलो आहे, गेलेलो आहे, जातच असतो. आत्ताच मी मागच्या 1 महिन्यापूर्वी मी क्रोएशियाला होतो. 9 दिवस मी ट्रेनिंग घेतलं आणि दिलं पण. आणि आता या 7 तारखेला 7 तारखेला मी पुन्हा माझं 9 दिवसासाठी मी स्पेनला चाललो आहे, व्हॅलेन्सिया युनिव्हर्सिटी, जिथे सायबर सिक्युरिटीचा हब आहे. तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा बघितलं तेव्हा इतका फरक आहे. आणि तो नेमका फरक, हॅट्स ऑफ टू कस्तुरी रंगन सर, 2015 पासून जे पेंडिंग चाललं होतं न्यू एज्युकेशन पॉलिसीचं, ते अचानक ओपन झालं. आणि अचानक ओपन झाल्यावर तो तो जो हे होता की आपल्याला काही करता येत नाही, हा जो मुद्दा होता, हा आपल्याला सगळ्यांना कळायला लागला की नाही, या देशात सुद्धा आपण विश्वगुरू होतो. सर्व जगातले लोक आपल्याकडे नजरा होत्या की अरे यांनी काय शिकवलं, यांना काय कसं येत आहे, यांच्याकडून समजून घेऊ. सर्व जगाच्या नजरा आपल्यावर होत्या. आणि आपण काय केलं? आपण आपले पोरं सगळे फॉरेनला पाठवतोय. आणि ऑब्व्हियस आहे, एज्युकेशनच्या क्वालिटीमध्ये खरोखर फरक आहे. मी जवळपास आता 11 युरोपियन युनिव्हर्सिटीजचे सिलेबस फ्रेमिंग वर्कशॉप्सवर मी माझी कमिटी मेंबर आहे. तिथले सिलेबस जेव्हा बनवतो तेव्हा कळतं की 120 तासाचा मुद्दा नोट करून घ्या. आज मी बर्लिन युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर स्वित्झर्लंड युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर स्कॉटलंड युनिव्हर्सिटी, एडिनब्राची बिझनेस स्कूल डेव्हलपमेंट, या सगळ्यांच्या बऱ्याचशा सिलेबस फ्रेमिंग कमिटीवर मी काम केलेलं आहे. आता क्रोएशियाला पण आहे, स्पेनला आहे, बऱ्याचशा युनिव्हर्सिटी, सायप्रस, निकोसिया युनिव्हर्सिटी, ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये कुठल्या ना कुठल्या सिलेबसच्या फ्रेमिंगवर किंवा ट्रेनिंग मॉड्यूल बनवण्यामध्ये एक बेसिक फरक सांगतो. 120 तासाचा एक विषय असतो. सगळ्यात पहिला मुद्दा, आपले विषय जे युनिव्हर्सिटीचे असतात, अगदी ऑटोनॉमस असलो तरी आपला विषय सब्जेक्ट असतो किती, 40-50. सगळ्यांना एक विनंती आहे की आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आहोत. आणि हायर एज्युकेशन अँड सोसायटी हा मुद्दा असा आहे की ज्यामध्ये इंटर डिसिप्लिनरी पण असायला हवा आहे आपल्याला, इंटर कॉलेजिएट हवा आहे, इंटर कंट्री हवा आहे, इंटरनॅशनल, इंट्रानॅशनल हवा आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांच्या एक्सपर्टीज एकमेकांच्या जर माहीत असल्या ना, तर आपण एकत्र काहीतरी कसं काम करता येईल यावर एक मुद्दा आणि यावर चांगली चर्चा होऊ शकते. सगळ्यांना विनंती आहे, ऑल पार्टिसिपंट्स, आय रियली वॉन्ट टू रिक्वेस्ट दॅट पुट युअर स्पेशलायझेशन, युअर फेवरेट सब्जेक्ट. मी फिजिक्समध्ये MSc फिजिक्समध्ये प्रोफेसर आहे 33 वर्षापासून. लास्ट 33 years आय एम प्रोफेसर ऑफ फिजिक्स. बट आय एम नॉट रायटिंग इन माय चॅट बॉक्स फिजिक्स. आय एम रायटिंग माय फेवरेट सब्जेक्ट, ज्याच्यामध्ये माझे 13 PhD अवॉर्ड झाले आहेत. तो माझा फेवरेट सब्जेक्ट होता, तो आहे मटेरियल सायन्स. आय एम युझिंग चॅट बॉक्स. करंटली लास्ट 7-8 वर्षापासून मी 2 महत्त्वाच्या मुद्द्यावर काम करतोय. एक आहे सोशल एंटरप्रेन्योरशिप,
आणि दुसरा आहे ग्रीन इकॉनॉमी. जगभराचा हा ज्वलंत प्रश्न आहे. तर माझ्या आवडीचे 3 विषय हे आहेत आणि चौथा खरोखर NEP. NEP पण हा एक विषयच आहे आणि माझ्या खूप आवडीचा आहे. तर मी NEP पण माझ्या आवडीच्या विषयांमध्ये टाकणार. तर सगळ्यांना अशी रिक्वेस्ट आहे, आय एम रिक्वेस्टिंग ऑल द टीचर्स टू राईट डाऊन युअर फेवरेट सब्जेक्ट इन विच यू वॉन्ट टू वर्क अहेड. तो विषय तुम्हाला HOD नाही दिला तरी तुम्हाला शिकवा असं वाटतोय, तरी समाज उपयोगी आहे, तुमच्या रिसर्चसाठी तुम्हाला मजा येते आहे. तर आय एम रिक्वेस्टिंग ऑल टीचर्स अगेन, राईट डाऊन युअर फेवरेट सब्जेक्ट इन टू चॅट बॉक्स. मग आपण बघूया की आपण कोण कोणाच्या किती कामाला येऊ शकतो. मलाही खूप नेटवर्क आणि याच्या आवडीची गोष्ट आहे. ऑल ऑफ यू प्लीज ओपन द चॅट बॉक्स. Please open the chat box. I have written my 4 important favorite subjects. I want you all to also write down your favorite subject. मी MTech कशात केलं, MA, MCOM कशात केलं, PhD ते नको आहे मला. जो तुमचा आजच्या तारखेला आवडीचा विषय आहे तो तुम्ही तिथे लिहायचा आहे. कम ऑन स्टार्ट. आय एम वेटिंग. जस्ट ओपन द चॅट बॉक्स आणि आपल्या आवडीचा विषय लिहायचा आहे. एकतरी आला पाहिजे म्हणजे मग मी लेक्चर पुढे सुरू करीन. यू जस्ट हॅव टू राईट डाऊन युअर. प्रशांत कोळी सरांनी सुरुवात केली, फॅब्रिकेशन ऑफ नॅनो मटेरियल्स. थँक्यू सो मच. निशांत वाडगुलेने ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन. डॉक्टर उपेंद्र, थँक्यू सो मच, थँक्यू. किरण कुमार जोहरे, AI अँड ब्रेन मशीन. हरल सतीश हॅज रेज द हँड. सर सतीश सर तुम्ही पण याच्यात चॅटमध्ये टाकू शकता काय तुमची डिफिकल्टी आहे. सॉरी. Manisha madam is from design and analysis algorithm. Chaitali madam is from network. Kiran Kumar sir is from AI and machine interfacing. Amazing subject. Priyanka Kunde madam, relational database management system. Yes, very good subject. Upendra sir, environmental studies for awareness, society for natural calamities. Great, great. काय बढिया बढिया सब्जेक्ट्स आहे. पाहिजे सब्जेक्ट वाचूनच इतकी मजा येते की अरे हे तर सगळे सब्जेक्ट प्रचंड समाजोपयोगी आहे. मुद्दा काय आहे, हायर एज्युकेशन आणि सोसायटी. NEP म्हणताय की प्रत्येक शिक्षण हे समाजोपयोगी असलं पाहिजे, देशोपयोगी असलं पाहिजे आणि आपल्या भारताला पुनश्च विश्वगुरूची पदवी निर्माण करण्याला, पोझिशन निर्माण करू द्यायला लागली पाहिजे. अनिल सर, डाय इलेक्ट्रिक स्टडी ऑफ मेटल. अरे वा, आमचा विषय होता माझा. भगवान पेडलक, इमेज प्रोसेसिंग. डॉक्टर सचिन जाधव, प्लांट पॅथॉलॉजी. ग्रेट. माधुरी जाधव मॅडम इज सॉफ्टवेअर इंजिनियर. संदीप केला सर हॅज रेज द हँड. सर संदीप केला सर तुम्ही पण याच्यात लिहू शकता, चॅटमध्ये तुमची क्वेरी असेल तर या. हरल सतीश, ग्रीन एनर्जी. अरे वा, हाही माझ्या फार जवळचा आणि मटेरियल सायन्स. ग्रेट ग्रेट. सो ग्रेट. सो कीप रायटिंग. आपल्याला आपण सध्या 77 लोक बसलो आहेत या हॉलमध्ये. मला आणि प्रीती मॅडमला पकडून 79 म्हणजे 80 झालो आम्ही आता. सो अमोल सर इज फ्रॉम इन्फॉर्मेशन लिटरसी अँड रीडिंग हॅबिट्स. सविता कदम मॅडम, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. दीपा मॅडम, साहित्यशास्त्र आणि नाटक. माझंही साहित्यशास्त्र खूप आवडीचा विषय आहे. मला जेव्हा फिजिक्समधून कंटाळ येतो, तुम्ही जर माझ्या केबिनमध्ये येऊन बसलात तर माझ्यासमोर पेशवेंचं पुस्तक आहे, माझ्यासमोर शिवाजी महाराजांचं मी वाचतो आहे, रक्तरंजित इतिहास 1857चा वाचतो आहे. भरपूर असं काहीतरी वेगवेगळं वाचायला मिळालं की छाया मॅडम इज फ्रॉम पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. रोहिणी मॅडम इज फ्रॉम आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सुलभा मॅडम, सायटॉलॉजी अँड जेनेटिक्स. Great, great. Josna madam, machine learning. Thank you so much, all of you. Please keep writing us. You can also write on, you can comment, you can give your opinion, you can give your suggestion. Hemant Patil sir is from sports. Yes, sir, sports management is खूप सध्या महत्त्वाचा विषय चालू आहे. खूप चांगले करिअर त्याच्यात क्रॉपअप होतात आहे. पहिले फक्त फिजिकल एज्युकेशनचेच लोक जायचे स्पोर्ट्सला. Now sports management is a big career which is impacting the total sports career of this country in Olympics and in World Cups and so many things. So that is also a wonderful topic. Keep Sahib Rao More is from Human Resource Management. It is very, very important. Chaya Madam from Public Administration. Please keep writing. Also, please keep commenting whatever you want. If I am, if you want to suggest me. So we are only on first side. Industry 4.0, Education 4.0, Society 5.0 and NEP 2020. As a mission, NEP I have taken as a mission. And among teachers, सध्या NEP मध्ये मी, you can imagine, I have delivered sessions in IIT,
IIT पटनाला लेक्चर घेतलं, VNIT, IIM नागपूर, लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस, 45 months, and I have delivered 90 plus universities I have covered through my around 400 plus sessions, online, offline, FB live, Insta live सुद्धा केलेलं आहे मी. परवा माझ्या स्टुडंटला मी सांगितलं की माझं NEPचं लेक्चर कुठे कुठे सापडतं, किती यूट्यूब चॅनल, तर त्यांनी सांगितलं 15 यूट्यूब चॅनलवर माझे लेक्चर्स अवेलेबल आहे. माझ्या याच्यावर तर आहेच ऑफकोर्स, माझं यूट्यूब चॅनल आहे विवेक नानोटी, त्याच्यावर तर आहेच, पण त्याशिवाय अनेक कॉलेजेसचे, एज्युकेशन स्टार्टअपचे, त्यांच्यासाठी जे मी केलेले आहेत ते पण, म्हणजे 15 यूट्यूब डिफरंट चॅनलवर माझे सेशन्स अवेलेबल आहेत. सो यू ऑल्सो कॅन गेट कनेक्टेड. आता काय होतं, इंडस्ट्री 4.0, आपण पहिला मुद्दा, जे 4 मुद्दे म्हटले आहे, हे सगळे सोसायटी इम्पॅक्ट करणार आहेत. इंडस्ट्री तेव्हाच इम्पॅक्ट होते जेव्हा सोसायटी काही ना काही कुठेतरी इम्पॅक्ट होत असते. 1765 मध्ये मेकॅनायझेशन आलं, नंतर 1870 मध्ये मास प्रोडक्शन, ऑटोमेशन इन 1969. मी काही याला वर्णन करून सांगत नाही. अँड टुडे वी आर इन द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द फोर्थ रिव्होल्यूशन ऑफ इंडस्ट्री इज अबाउट इंटरनेट ऑफ थिंग्स, अबाउट आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा, क्लाउड कम्प्युटिंग, सायबर फिजिकल सिस्टम, 5G नेटवर्क्स, खूप आहे. म्हणजे इट्स सायबर फिजिकल सिस्टम्स आर लाईक चेंजिंग द एंटायर सीन ऑफ दिस सोसायटी. संबंध पद्धत बदलते, मोबाईल्स बदलतात आहे, कार्स बदलतात आहे, घराची कन्स्ट्रक्शनची मेथॉडॉलॉजी बदलते आहे, लोकांना हँडल करायचं स्ट्रेस मॅनेजमेंटचे टेक्निक बदलतात आहे, क्वालिटी इन्शुरन्सचे टेक्निक बदलतात आहे. प्रत्येक गोष्टीत बदलाव की गरज है. ये बदलाव जब तक हम अपने आप में नहीं लाते, यू बी द चेंज. 30 वर्षापूर्वी जे केलं यार, तेच शिकवणार आहे का आता पुन्हा? आणि मग ते शिकवायचं असेल तर मुलांना त्यापेक्षा खूप सुंदर, इंटरेस्टिंग, आवडीचे तोच विषय, त्याच विषयाचे खूप अप्रतिम त्यांना व्हिडिओज पण अवेलेबल आहेत यूट्यूबवर, फुकटात, त्यांना काही पैसे द्यायची गरज नाही, आणि ते इतके सुंदर शिकवलेले आहेत तिथे. आता एज्युकेशन जर फोर्थ रिव्होल्युशनमध्ये जायचं, टाईमलाईन ऑफ ही इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, तर मी फोर्थ रिव्होल्युशन म्हटलं, जे की आता ऑलरेडी फिफ्थ रिव्होल्युशनमध्ये जाऊ शकताय. मला एक मुख्य प्रश्न असा पडला आहे की अरे हे सगळं फोर्थ रिव्होल्युशन मध्ये काय म्हणतात, इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय? प्रचंड इनोव्हेशनची गरज आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर तो रोज AI टूल्स स्वतः शिकतात आहे, लाईफ लॉंग लर्निंग मोडमध्ये स्वतः AI टूल्स आहेत, आणि ते स्वतःला ग्रो करतात आहे. आपल्यासाठी केवढं मोठं उदाहरण आहे. एक मशीन लर्निंग आहे आणि मी काय करतोय मग, म्हणजे मी का नाही लर्न करत आहे, इट्स अ क्वेश्चन मार्क. सो यु नो, AI, data science, big data, cloud computing, cyber physical system, Internet of Things, 5G networks. There are 3D printings. What an amazing research is going on in 3D printing, you can't imagine. Human organs, internal organs, टॉन्सिल, लंग्स, इतके सुंदर प्रिंट करतात आहे 3D प्रिंट की साक्षात वाटतं की लंग हातात आहे, आणि त्याच्यावर डॉक्टर प्रॅक्टिस करतात आहे आणि पुढे जातात आहे. एज्युकेशन ऑल्सो शुड रीच नाव, come out of that typical first revolution of education, that is lectures and memorization. जुन्या काळात काय होतं, मलाही माझ्या म्हणजे 1975, 76, 74 मध्ये मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा आमच्याकडे फर्स्ट रिव्होल्युशन होतं की लेक्चर द्यायचं आणि मेमोराईज करायचं. कोणीतरी एक शिक्षक येणार डायसवर आणि तो धड 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 सगळं शिकवणार. पहिलं लेक्चर, दुसरं लेक्चर, तिसरं लेक्चर, चौथं लेक्चर, 6, 7, 8 लेक्चर व्हायचे, 30 मिनिटाचे, 45 मिनिटाचे लेक्चर व्हायचे शाळेत. 7 विषयाचे 7 शिक्षक पटापट बॅक टू बॅक येणार, काहीतरी महत्वाचं शिकवणार, त्यांचा विषय, त्यांचा टॉपिक कोड शिकवणार आणि चालले जाणार. मला समजलं तर उत्तम, मला नाही समजलं तर मी मुखपाठ करायचं आहे. मी जर हात वर केला, वर्गात विचारलं असं ते समजलं नाही, पाठांतर करा. 10वीत 12वीत 100 पैकी 100 PCM मध्ये मिळाले की तुम्हाला VRC आणि GMC मध्ये ऍडमिशन मिळायचे. हा नागपूरची पद्धत होती. VRC म्हणजे आता VNIT आणि किंवा गव्हर्नमेंट. म्हणजे डॉक्टर इंजिनियर बनलं की फार उद्धार झाला, आणि त्यासाठी लोक असा विचार करत राहायचे की काय. त्यामुळे आणि मला आठवतं, मला 10वीत वगैरे मला असं काहीतरी केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री वगैरे समजलं नाही, त्यामुळे मुखपाठ करा, नानोटी, लर्न इट बाय हार्ट, मग इट अप, डोंट इवन थिंक ऑफ गेटिंग अंडरस्टँडिंग अँड डोंट वेस्ट युअर टाइम. दॅट वॉज द फर्स्ट रिव्होल्युशन ऑफ एज्युकेशन. खराब होतं, अंग्रेजोने कमर तोड दी हमारी. लॉर्ड मॅक्युले वगैरे तो विषय वेगळा आहे, पण त्यांनी असं काहीतरी विचित्र एज्युकेशन, त्यांना काय करायचं होती, त्या अंग्रेजों ने जो एजुकेशन इंडिया में लाया वो लाया था ईस्ट इंडिया कंपनी करता लागणारे क्लर्क, चपराशी, अकाउंटंट, इंजिनियर्स, डॉक्टर्स, ईस्ट इंडिया कंपनीच्या सपोर्टला लागणारे सगळं एज्युकेशन सिस्टम होतं, आणि ते सगळे ओबिडियंट पाहिजे. येस सर, येस सर. जे राणीचा फतवा निघाला ते येस सर, असे एज्युकेशन ते आपल्या इंडियात एक
सोडून गेले आहेत आणि आज 75-80 वर्ष होऊन गेले इंडिपेंडन्स येऊन. त्या लंडननी वापस जाऊन 1947-50 मध्ये त्यांनी आपलं एज्युकेशन पूर्णतः बदलून टाकलं, जे इंडियात ठेवलं होतं ते. ही जी एज्युकेशन पद्धती इंडियात ही कुठेच वापरली जात नाही जगात आता, आम्ही अजूनही वापरतो. When that it was thought, I was surprised to see that, like, 2015 government thought of like creating and establishing new education policy, and when they served it back, that when it was last, it was in 1984. 34 वर्ष यार, कोणाला वाटलंच नाही की आम्ही एज्युकेशन पद्धती बदलवायला पाहिजे. जी संबंध जगात वेगळी चालू आहे, चायना, जपान, सिंगापूर, मलेशिया, सगळे डेव्हलप आणि डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये काही वेगळीच पद्धती आहे एज्युकेशनची, आमच्याकडे काही भलतीच आहे. आम्ही अजूनही ते इंग्रजांच्या जुनं काळाचं एक काहीतरी एकानंतर एक थिअरी, 8 थिअरी होती. 8 थिअरीमध्ये 8 भलतेच विषय शिकवणार आहे आणि त्याचं सगळं पाठांतर करून, म्हणजे मी 5 विषय शिकवले, 5 चॅप्टर शिकवले एका विषयाचे, मग ते मुलांनी 5 चॅप्टर शिकलेही, समजा चांगले मुलं होते बा, चांगले होते, 5 शिकले. मग पुढे मग मला मी त्याच 5 चॅप्टर परीक्षा घेतली. मग काय मुलं जर चांगले असतील तसं काय पाचही म्हणजे ऑल 100% मुलांना 10 पैकी 10 ट्रेनिंग मॅम 2 कोर्सेस मी 5 चॅप्टर शिकवले एका विषयाचे. मुलांनी 5 चॅप्टर शिकले आयडियल कंडिशन मध्ये. मुलं अटेंडन्स पासून प्रॉब्लेम आहे, पण मी 5 शिकवले, त्यांनी 5 शिकले. मग मला कळालंच नाही की त्यांचं लर्निंग झालंय की नाही. ही पण केवढी मोठी घोडचूक आहे. मलाच माहित नाही की मी जे शिकवलंय ते मुलांना कळलंय का. म्हणून त्याला मला कंटिन्युअस असेसमेंट, इव्हॅल्युएशन, इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट करून मुलांची असेसमेंट, हे सगळं मला करायचं होतं. आणि हे मी करीन तर काय, तुम्ही त्याच्यावरच एखादा पेपर काढणार आहे. ब्लूम्स टेक्सॉनॉमी. तर 5 चॅप्टर शिकवले, 5 शिकले, 5 चीच परीक्षा घेतली, तेच प्रश्न विचारले. मुला हुशार होते, 5 पैकी 5, 10 पैकी 10, 10 पॉइंटर. तुम्ही कोणती लिंक यूज करता? 10 पॉइंटर मिळाले, पण एज्युकेशनची ग्रोथ झाली का नाही, मुलांची ग्रोथ झाली का नाही, मुलांना काही त्यातून नवीन शिकायला मिळणार आहे का पुढे. याला म्हणतात एज्युकेशन फर्स्ट रिव्होल्यूशन. लेक्चर्स. तुम्ही आता कल्पना करा, तुम्ही जेव्हा क्लासरूम मध्ये जातो आपण सगळं, तर असं तर नाही करत आहे ना, ही पद्धती तर अवलंबत नाही आहे ना आपण. आर वी डुईंग अ सेम कॉपी पेस्ट सिस्टम ऑफ 5500 years back? Are we into that same process? So we need to change. Education has shifted to fourth revolution. We need to change. So lectures and memorization is not at all a solution to it. Then education reached to second revolution. Internet came into picture. इंडियात इंटरनेट खूप उशीर आलं, पण इंटरनेट आलं. अँड देन पीपल स्टार्टेड युझिंग इंटरनेट फॅसिलिटीज लाईक channels and search engines and Google and Alta Vista and all those like till date YouTube we use and all that. Ready-made lectures, online study portals, स्वयं and NPTEL and IIT प्रोफेसरचे लेक्चर्स अवेलेबल आहेत. युट्यूबवर सगळंच ब्रह्मांड अवेलेबल आहे. तर हे सगळे लेक्चर्स म्हणजे हे यूज करून आपण शिकवायला लागलो आणि मुलं शिकायला लागले. तर याला म्हटलं आपण सेकंड रिव्होल्युशन ऑफ एज्युकेशन, इंटरनेट अनेबल्ड लर्निंग. हे काही मोठा पराक्रम नाही आहे. आजही तुम्ही म्हणत असाल की आम्ही ना वर्गात पॉवर पॉईंटवर घेतो आणि त्या पॉवर पॉईंटमध्येच ना आमच्या इंटरॅक्टिव्ह बोर्ड जो असतो त्याच्यात आम्ही इकडे गुगल पण सुरू करून ठेवतो मुलांना सर्फिंगसाठी. इकडे माझे पीपीटी चालते. इथे मध्ये आम्ही आमचं कॉलेजचं लर्निंग पोर्टल आहे आणि बाजूला ब्लॅकबोर्ड पण मी वापरतो, व्हाईट बोर्ड, कारण मला त्यात मुलांना विशेष समजावून सांगायचं असतं. तर ही जी पद्धती आहे ही काही लेटेस्ट नाही. ही दिस इज सेकंड रिव्होल्युशन ऑफ एज्युकेशन. अंडरस्टँड व्हेरी क्लिअरली दिस. अँड देन थर्ड रिव्होल्युशन 1987-88 मध्ये जेव्हा राजीव गांधी वॉज प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, he understood that the world is talking about education of knowledge. Education should produce knowledge, and India is not talking about knowledge. So he called Sam Pitroda ji from Chicago for 5 years of term, and they appointed him as a knowledge commission chairperson. And then Sam Pitroda did his job so well, completely changed the infrastructure of information technology and electronics and telecommunication in the country to make and convert this education into a knowledge producing education. Jnana. Education should produce knowledge and not information. पण ही कधीच सांगतोय हा एज्युकेशन कधी कन्वर्ट झालं हे 88, 89, 90. It was those days. So dear teachers, understand. हे जर आपण सगळं तुम्ही वर्गात करत असाल ना, लेक्चर्स घेताय, मुलांकडून काही पाठांतर करवताय, इंटरनेट वापरताय, यूट्यूबचे व्हिडिओ वापरून फॅसिलिटेट करतायत, एज्युकेशन नॉलेज बेस करून इन्फॉर्मेशन अँड टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करताय, हे सगळं ना थर्ड रिव्होल्युशनच्या अलीकडचं आहे. मला आज फोर्थ रिव्होल्युशन ऑफ एज्युकेशनची गरज आहे, कारण मला आता ॲपलची कॉम्पिटिशन आहे.
माझी मुलं ॲपलला, गुगलला, मायक्रोसॉफ्टमध्ये अपॉइंट होणार आहेत. प्रत्येक मुलगा ग्लोबल एम्प्लॉई होणार, कुठल्याही फील्डचा असला तरी. मग तशा मुलांना रोज काहीतरी नवीन शिकायचं आहे आणि त्यातून नवीन सुचायचं आहे. यू गेटिंग माय पॉईंट? सर सोसायटीवर इम्पॅक्ट कधी नाही तर काय होईल? काय वरचे जे 3 प्रकार आहे ना, हे मी माझ्या शाळेत 40 वर्षापूर्वी होतो ना, तेव्हाही मला असंच होतं. फिजिक्सची टीचर आली, तिने आम्हाला शिकवलं न्यूटन्स लॉ, थर्मोडायनॅमिक्स लॉ, हे सगळं शिकवलं आम्हाला. आम्ही शिकलो. असे त्यांनी मॅडमनी तेव्हा 30-35 क्लास घेतले, पूर्ण फिजिक्स शिकवलं. मग फिजिक्सची परीक्षा घेतली त्याच 15-20 चॅप्टर्सवर आणि आम्ही पास झालो. काही पहिले आले, काही दुसरे आले. काहींना 100 पैकी 100 मिळाले, काहींना 100 पैकी 80, 90, 70 मिळाले. सो व्हॉट? आजही आपण हेच तर नाही करताय वर्गात जाऊन. प्लीज अंडरस्टँड द डिफरन्स, प्लीज बी अलर्ट. आर वी डुईंग द सेम थिंग विच 40 years बॅक? जे फिजिक्सचा प्रोफेसर करायचा, आधी फिजिक्सचा प्रोफेसर तेच करेल का? आज एवढं जग पुढे गेलं आहे, दुनियाभरच्या फॅसिलिटीज आल्या आहे, मुलांचे एक्सपेक्टेशन आकाशाला भिडले आहे. पॅन्डेमिक नंतर तर प्रत्येक गोष्ट नवीन पाहिजे, स्मॉलर, चीपर, लाइटर, with enhance efficiency. With enhanced efficiency, they want all these things. We really need to understand that मला या कंपनीजमध्ये माझे जे मुलं जाणार आहेत त्या मुलांसाठी मला माझं सिस्टम बनवायचं आहे. प्लीज अंडरस्टँड दिस. आणि ती सिस्टम जर मला मुलांसाठी बनवायची असेल तर मला मुलाला शिकवल्यावर त्याला काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे, त्याच्या जिज्ञासू वृत्तीला हात घातला गेला पाहिजे, त्याला काहीतरी असं आवडीचं शिकायला मिळालं पाहिजे किंवा तुम्ही शिकवलेलं त्याला प्रचंड आवडायला पाहिजे. ही म्हणते एज्युकेशन फोर्थ रिव्हॉल्युशन. एज्युकेशन फोर्थ रिव्हॉल्युशन काय म्हणताय की स्टुडंट शुड लर्न the topic which you teach. Students should learn what topic is there, and every time he should get clicked with some new idea to become an innovator. So we really want to understand that how to convert this fourth revolution of education into now an innovation producing education. Innovation म्हणजे काहीतरी नवीन, खूप नवीन, जे आजपर्यंत गुगलवरही सापडलं नाही असं, जे आजपर्यंत आपल्याला आपल्या कॉलेजमध्ये आपण शिकवलं नाही असं, आजपर्यंत त्या मुलांनी कधीही पाहिलं नाही असं. जे गुगलवर सापडेल ते नको, ते इनोव्हेशन नाही आहे. मग कुठलं इनोव्हेशन आहे? इनोव्हेशन ते राहणार आता की ज्याच्यामध्ये आजपर्यंत सापडलं नाही. मग आम्ही म्हणू की नाही सर आमच्या मुलांना तर काही आयडियाच येत नाही, मी इतकं शिकवलं. ऑब्व्हियसली नाही येणार, कारण तुम्ही शिकवताना ती पद्धती जुनी वापरली आहे. सो तो आपण we need to shift to that. We need to shift to education. Now what is the way? My teachers ask me always, is it कसं होणार कसं? So it's very simple. When you teach, I'll share my presentation now again. I mean, the point is when you actually lectures and memorization, education should produce innovation. म्हणजे मी तुम्हाला आता करायचं कसं पहा, मी तुम्हाला 5 चॅप्टर शिकवले. आता ते 5 चॅप्टर शिकवत असतानाच वी हॅव टू रेज द क्युरियोसिटी कंपोनंट ऑफ दॅट. वी हॅव टू रेज द क्युरियोसिटी कंपोनंट ऑफ that particular we have to raise the curiosity component of a student on that subject, so that त्याला त्याच्या सब्जेक्ट बद्दल प्रचंड नॉलेज असायला पाहिजे. that is the point. So the point is we have to फोर्थ रिव्होल्युशन कसं जायचं आहे प्रत्येकाला. आपल्याला आता फर्स्ट टार्गेट आहे की वी हॅव टू शिफ्ट एज्युकेशन इन टू फोर्थ रिव्होल्युशन. नाव हे तर कळलं की म्हणजे वेन आय एम टीचिंग आय शुड रेज द क्युरियोसिटी कंपोनंट ऑफ माय स्टुडंट्स टू द लेवल दॅट त्यांना सतत प्रश्न सुचले पाहिजे. सर ये कैसे बताए सर, असं तर कुठेच लिहिलं नाही. आय हॅव चेक सो मेनी बुक्स अँड देर इज नथिंग लाईक दिस. सर वेअर फ्रॉम विच बुक यू आर युझिंग, विच चॅप्टर, विच यूट्यूब चॅनल यू आर आस्किंग फॉर, विच इज दॅट रिसर्च पेपर यू आर रेफरिंग टू. मुलांनी 100 प्रश्न विचारणं सुरू केले पाहिजे. द मोमेंट दे आस्क क्वेश्चन्स दे आर मोर क्युरियस. तर माझ्या 1 तासाच्या वर्गात
मला एक गोष्ट नीट कळवायची आहे की मी शिकवत असताना त्याची क्युरियोसिटी, त्याची जिज्ञासा वृत्ती, हिज इनक्विजिटनेस अबाउट द सब्जेक्ट, हिज हंगर फॉर दॅट नॉलेज, जे मी शिकवतोय त्याच्याबद्दल ही शुड बी हंग्री अबाउट दॅट नॉलेज. म्हणजे वर्ग संपल्यावर मी तुम्ही फोर्थ रिव्होल्युशनमध्ये एज्युकेशन आहे का याची एक टेस्ट सांगतो. वर्गातून तुम्ही निघाल्याबरोबर तुमच्या मागे 7-8 मुलं मागे धावतात आहे. सर तुमच्या स्टाफ रूममध्ये येऊ का सर, मला हे प्रॉब्लेम समजला नाही सर, हा प्रॉब्लेम सांगा ना सर, हे कसं तुम्ही केलं, हे कुठल्या पुस्तकातून वाचलं. वेळ झाले पाहिजे मुलं. दे शुड गो क्रेझी अँड मॅड आफ्टर लिस्निंग टू यू, लर्निंग टू यू. हे जर झालं आहे, प्रचंड मुलं 50 मुलं तुमच्या मागे धावतात आहे आपला पुढचा क्लास सोडून, म्हणजे तुम्ही ती क्युरियोसिटी त्यांच्या मनात बिंबवली आहे. बस झालं. फोर्थ रिव्होल्युशनचा पहिली स्टेप तुम्ही क्लिअर केली आहे. किंवा इथपर्यंत होऊ शकतं की वर्गातले मुलं जेव्हा वर्ग तुमचा संपायला येईल ना 1 तासाचा, शेवटच्या 5 मिनिटात म्हणतील सर ते नेक्स्ट लेक्चरची मॅडम अब्सेंट आहे, सुट्टीवर आहे. खोटं बोलतील तुमच्याशी. सर आप ही कंटिन्यू करो, बहुत मजा आ रहा है. तर हे आम्हाला अजून समजून घ्यायचं आहे नीट. सर तुम्ही प्लीज आजच कंटिन्यू करा, आता आमची लिंक लागली आहे छान. सर खूप आवडतं आहे आम्हाला शिकायला. यू नो ऑल दीज थिंग्स कॅन ओनली ब्रिंग स्टुडंट्स टू बी क्युरियस माइंड्स, कन्वर्टिंग देम इनटू सायंटिस्ट. आज इनोव्हेशनची गरज आहे समाजामध्ये, इनोव्हेशनची प्रचंड गरज आहे. आणि समाजामध्ये एक जिज्ञासा वृत्ती ही मुलांमध्ये प्रचंड है. मैं एक और एग्जाम्पल बताता हूँ आपको, मैंने बहुत बार देखा है ये. एक सिंपल एग्जाम्पल बता रहा हूँ की सायकोलॉजी म्हणते की म्हणजे जिज्ञासा वृत्तीबद्दल आहे, क्युरियोसिटी कंपोनंट कैसे बढ़ाना है. एक चाइल्ड ऑफ एज 5 वर्षाचा असेपर्यंत मुलगा दिवसाचे 50 ते 70 प्रश्न विचारतो. स्टूडेंट, द बॉय और अ गर्ल और द चाइल्ड, he is up to 5 years, she asks 50, 70, 100 questions in a day. Whether parents answer it or not, they will ask and go to the neighbors. ते आपल्या शेजारी विचारून पाहतील. सिग्नलवर उभे असताना जे लहान लहान मुलं पहा तुम्ही, 2-3 वर्षाचे, जे होंडाच्या बाईकवर वगैरे कुठे समोर बसले, ते बाजू, काका तुमची बाईक कोणती आहे, नवीन घेतली, हा लाल रंगाची बाईक मिळते का, आम्हाला माहित नाही, हा सिग्नल आता लागतोय का, हे दुकान नवीन आहे का. हजारो प्रश्न त्या 5 वर्षापर्यंत असतात. तीच मुलं जेव्हा तुमच्याकडे हायर एज्युकेशनला येतात, तुम्ही त्यांना ढकलून ढकलून थकून जाता. प्लीज आस्क क्वेश्चन्स, प्लीज आस्क युअर डिफिकल्ट क्वेश्चन, व्हॉट एव्हर डिफिकल्टी यू हॅव, आय कॅन आन्सर. 100 वेळा डोकं फोडल्यावर 1 मुलगा 2 मुलगा उभे राहतात 60च्या वर्गात, कधी कधी तेही नाही राहत. म्हणजे आपण शिकवताना असं काहीच चमत्कार नाही केला की ज्याची, सॉरी मला थोडा सोर थोट आहे, खोकला आहे, मी आता प्रवासावरून आलो आहे जस्ट 3 वाजता. So please bear with me. So the point is की चिल्ड्रन शुड आस्क क्वेश्चन्स. आता तुम्ही वर्ग शिकवताना 3 टेस्ट मी तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्ही एज्युकेशन फोर्थ रिव्होल्युशनमध्ये आहे का. कारण एज्युकेशन फोर्थ रिव्होल्युशनच पाहिजे जर तुम्हाला NEP इम्प्लिमेंट करायची आहे, जर तुम्हाला इंडस्ट्री 4.0 साठी ह्युमन रिसोर्स क्रिएट करायचं आहे, जर तुम्हाला इंडियन एज्युकेशन ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेसचं बनवायचं आहे, जर इंडियाचं एज्युकेशन जर्मन एज्युकेशन सारखं, पॅरिसच्या एज्युकेशन सारखं, युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकन युनिव्हर्सिटी सारखं नाही बनवायचं असेल, मग कठीण आहे. मग हा ब्रेन ड्रेन प्रचंड चालू आहे. एकदा का मुलांनी MS करायला अमेरिकेत गेला ना, मग तो परत नाही येणार. आणि खरोखर शिक्षण तिथे फार अप्रतिम आहे. कसं करणार आहे, म्हणजे उपाय एकच आहे की त्याची क्युरियोसिटी वाढवणे. असं काहीतरी शिकवा, एखादं नवीन एक्झाम्पल सांगा, एखादं उदाहरण द्या, एखादं अगदी समाजोपयोगी उदाहरण द्या, एखादा कालचा रिसर्च सांगा. काय सांगायचं ते प्रत्येक विषयावर डिपेंड करतं, पण आपण बोलताना असं काहीतरी त्यांना सांगायचं आहे की त्यांना त्याच्याबद्दलची इनोव्हेशन करण्याची शक्ती वाढली पाहिजे. बस हा मुख्य मुद्दा आहे. हा जोपर्यंत आम्ही इम्प्लिमेंट नाही करत ना, तोपर्यंत कठीण आहे. आता फोर्थ रिव्होल्युशनचं वेगळं आहे, मग न्यू काइंड ऑफ प्रॉब्लेम आहे, इट रिक्वायर्स न्यू काइंड ऑफ सोल्युशन. न्यू एक विचारधारा बदलावं लागेल. खूप सारं आपल्याला ऑनलाईनची मदत घ्यावी लागेल. हे सॉक्रेटिक बाय गुगल ते तुम्ही पाहिलं असेलच, वापरत असाल तर खूप सुंदर उदाहरण आहे, तर ते करू शकता. टेक ड्रिव्हन क्लासरूम लर्निंग रिफॉर्म्स आणणं भाग आहे. जुन्या काळात होतं डू इट युअर सेल्फ, हे पहिलं जे आहे ना, DIY, डू इट युअर सेल्फ. काही विचारलं की तुम्ही आधी अभ्यास करा. सर हे समजलं नाही, तुम्ही अभ्यास नाही करत, तुम्ही मागच्या क्लासला अब्सेंट होते, गो अँड लर्न, डू इट युअर सेल्फ. हे एक होतं जुन्या काळचं. नंतर आलं की जेव्हा मुलं अभ्यासच करत नव्हते, तर मग टीचर म्हणायचा, कॉलेज म्हणायचा, अरे डू इट फॉर मी, भगवान के लिए, मेरे लिए कम से कम पढ़ाई करो और माझ्या कॉलेजचा माझ्या विषयाचा रिझल्ट चांगला लागू द्या. ही पण चुकीची पद्धत आहे.
पहिली पण चुकीची आहे निळ्या रंगाची, दुसरी पण निळ्या रंगाची चुकीची. द ग्रीन इज व्हॉट इट इज रिक्वायर्ड इज डू इट विथ मी. न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणते पूर्ण इन्व्हॉल्वमेंट, स्टुडंट्स इन्व्हॉल्वमेंट, देअर इंटरॅक्शन, देअर ओपिनियन, देअर नॉलेज ड्रायव्हिंग फॅसिलिटीज. मुलगा स्टुडंट स्टुडंट अँड स्टुडंट 100% टीचिंग लर्निंग प्रोसेस ही लर्निंग सेंट्रिक असली पाहिजे. तुम्ही काय शिकवलं याला काही अर्थच नाही, मुलांनी किती शिकलं त्याचाच सगळं महत्व आहे. I hope you agree to it. If you agree, please keep posting something on this chat box also. Kiran Kumar Johare sir is saying, along with AI and BMI, Internet of Behavior and Planetary Civilization Establishment is also. Sandeep Mahi sir is from Clinical Psychology, great. Physical Education and Healthcare, Vivek Sahu sir. Hemant Patil sir is from Sports, great. Keep posting. जेवढे लोकांनी नसेल टाकलं अजूनही, I'll again request all of you. You have all teachers, all 76 teachers I could see, have to write down your favorite subject into your chat box. Then we will talk about that, right? Thank you, Sandeep Kare, for endorsing my concept. सो एकदा ती क्युरिओसिटी वाढली, मुलांना प्रश्न विचारायला उद्युक्त करायचं, शिकवायची पद्धत इतकी चेंज करा की त्यात मुलांचं इन्व्हॉल्वमेंट जास्त आणि टीचरचं कमी. क्लास संपताना त्याच्या मनात नुसतं विचारांचं काहूर निर्माण होऊन गेलं पाहिजे. He should be so curious, so inquisitiveness about that subject, about that topic which you have taught that day. He should go crazy, mad, and he should start finding solutions on it. मग त्याला आपण टीचर म्हणू, अरे ते तू ते सिलेबस मध्ये नाही आहे. त्यांनी विचार, सर या पुढचा जो हा मुद्दा हा कसा करायचा, अरे हे सिलेबस मध्ये नाही. तुम्ही असं जरी म्हटलं ना त्याला, तर तो म्हणेल ठीक आहे, तुम्हाला नाही शिकवाय, ठीक आहे, मी माझं पाहून घेईन. मी माझं पाहून घेईन, मी घरी जाऊन इंटरनेटवर चेक करीन, मी बाजूच्या सरांची, आमच्या बाजूची ताई आहे तिच्याशी विचारेन, आमच्या बाजूचे सर आहेत त्यांच्याशी बोलून घेईन, ते दुसऱ्या कॉलेजचे आहे पण मी त्यांच्याकडे डिफिकल्टी विचारायला जातो. हे हा मोड जो आहे, डॉक्टर मोहन कांबळे सर सोशल इन्क्लुझिव्हनेस, सोनाली कदम ॲडव्हान्स सी प्रोग्रामिंग, संदीप काळे सर. सो थँक्यू सो मच. कीप पोस्टिंग ज्यांना अरे लिहायचं, बिकॉज देर इज लीस्ट इंटरॅक्शन इन टू दिस काइंड ऑफ सेशन्स अँड दिस चॅट बॉक्स कॅन हेल्प. अँड लास्ट 10-15 मिनिट्स आपण मग गप्पा मारू प्रॉपर. तुम्हाला जे जे तुमचे अनुभव असतील ते मी पाहीन, माझे अनुभव मी तुम्हाला सांगेन आणि लाईव्ह इंटरॅक्शन ठेवू आपण शेवटचे 10-15 मिनिटं जितकं जमेल तितकं. पण द पॉइंट इज की आम्ही करायचं कसं आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या टीचिंग लर्निंग, मला 50 वर्ष, विठ्ठल जाधव म्हणतात आहे साहित्य आणि नाटक, वा छान विषय. सो प्रत्येकाला आता आपल्यावर इंट्रोस्पेक्ट करायची गरज आहे. मी जे शिकवतोय त्याचा काहीतरी उपयोग होतोय का. मी तसं तर नाही शिकवत जे मागचे 40 वर्ष, म्हणजे तुम्हाला समजा 10 वर्ष एक्सपिरियन्स आहे म्हणून तुम्हाला 25 वर्षापूर्वी जे तुमच्या टीचरने शिकवलं तुम्ही जर तेच शिकवणार असाल ना, तर एज्युकेशनची ग्रोथ झालीच नाही, होऊ देत नाही आहे तुम्ही. असं आहे. रामदेव गावित सर, मराठी साहित्य आणि भाषिक कौशल्य, वा. I always believe I have delivered hundreds of sessions on communication skills. भाषिक कौशल्य is so important. Mohan Kamble sir, economic and social transportation. Snehal madam is from genetics. Great. Keep posting. I feel good that yes, you are listening to, you are interacting to, and you can write down your questions also. You can write down your opinions and suggestions also in this chat box. Let us use this chat box to the maximum thing so that we can also understand and enjoy co-learning, right? सोसायटी, यार सोसायटी पण 5th रिव्होल्युशनला गेली, 4thला नाही आहे. हे बघ, हे पहिली तर ठीक आहे, स्टोन मेटल, दगडाला दगड लावून आग लावायचो, न शिजवलेलं अन्न खायचो, आपली अशी सोसायटी होती. मग सोसायटी 2 मध्ये फार्मिंग टूल्स आले, ॲनिमल पॉवर आली, गाय बैलांसोबत काम करता आलं, घोड्यांचा वापर झाला, गाढवांचा वापर झाला, तर ती सोसायटी इम्प्रूव्ह झाली होती. 3rd सोसायटी स्टीम लोकोमोटिव्ह वगैरे इंजिन्स वगैरे आले. ती 4th रिव्होल्युशन होतं सोसायटीमध्ये, जेव्हा घरोघरी कम्प्युटर्स आले, बरेचसे लोक विमानाने प्रवास करायला लागले, इंटरनेट प्रवास करायला लागले, सॅटेलाइटचं वापरायला लागलात आणि स्मार्टफोन्स वापरायला लागलो. ती होती सोसायटी 4th रिव्होल्युशन. 4th revolution of society is about smartphones, it's about satellites, it's about aeroplanes, it's about internet, it's about higher end using computers, it's all about 4th revolution. 5th का है आता,
इंडस्ट्री 4th रिव्होल्युशनमध्ये आहे, एज्युकेशन 4th रिव्होल्युशनमध्ये आहे, पण सोसायटीचे एक्सपेक्टेशन जगाच्या आकाशाच्या पुढे आहे. ते म्हणतात दे वॉन्ट IoT, दे वॉन्ट बिग डेटा, दे वॉन्ट AI, दे वॉन्ट 5G नेटवर्क, दे वॉन्ट रोबोटिक्स, दे वॉन्ट आर्टिफिशियल मशीन लर्निंग, दे वॉन्ट ऑल दिस. दे वॉन्ट ऑल दीज थिंग्स. सो सोसायटी 5व्या जनरेशन, म्हणजे एक उदाहरण सांगतो सोसायटीचं, माझं अगदी सोपं घरचं उदाहरण आहे. माझ्याकडे जी बाई काम करते सध्या, झाडू पोछा वगैरे करते, तुमच्याही घरी असेल तसा अनुभव तुम्हाला, तर तुम्ही शेअर करू शकता. माझ्याकडे जी बाई काम करते सध्या, ती पूर्ण निरक्षर आहे, लिहूही शकत नाही, वाचूही शकत नाही. ठीक आहे ना. ती बाई, पण तिला पण तर फोन हवा. तिचा फोन जेव्हा ती आमच्याकडे तर नवीन नवीन जॉईन झाली आहे, तर तिचा फोन येतो ना, हॅलो, म्हणजे त्याची रिंगटोन नाही वाजत, ती म्हणतात हॅलो राकेशचा फोन आहे उचला, राकेशचा फोन आहे उचला. मग ती पटकन उचलते, फक्त तिला माहिती आहे हिरवं बटन दाबायचं आहे. मग ती जेव्हा तिला फोन करायचा असतो, तेव्हा ती म्हणते सुरेशला फोन लावा, सुरेशला फोन लावा, आणि सुरेशला फोन लागतो. सी दी डिमांड ऑफ टेक्नॉलॉजी टू अन पर्सन हू कॅनॉट रीड अँड राईट वॉन्ट्स अ व्हेरी नेक्स्ट जनरेशन फोन, आणि तिचा जो तसाच फोन आहे. आणि ती म्हणाली सर मला बजेट 2,000 रुपयेच होतं फक्त. तर 2,000 रुपयात तिला एक चायनीज फोन मिळाला आहे. त्या चायनीज फोनमध्ये म्हणजे ओरल ऑर्डर्स तो घेतो. हां, याला फोन लावा, प्रियदर्शिनी कॉलेजला फोन लावा, तर ते फोन लागून जातो. आणि ज्याचा कॉल येतो तो तोंडाने सांगतो, कारण तिच्यात लिहून आलं विवेक नानोटी कॉलिंग, तर तिला वाचता येतच नाही, किंवा विवेक नानोटी यांचा फोन आहे हे मराठी वाचता येत नाही. मग तिला विवेक नानोटी बोलचा फोन आहे हे असं जोपर्यंत ऑडिओ येत नाही तोपर्यंत ती फोन उचलत नाही. म्हणजे एक ही टेक्नॉलॉजी आहे जिथे लास्ट पर्सन ऑफ द कंट्री, ज्याचा जो मोबाईल आहेच आहे, त्यांना पण खूप वेगळ्या गरजा आहेत. हजारो निरक्षर लोक आहेत भारतात. ते कसं फोन वापरतात, ह्याच्याचमुळे वापरतात. हेच जी चायनाने टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे, जी इंडियात अजून नाही झाली, ह्या सगळ्या ऑडिओ टू ऑडिओ इन्स्ट्रक्शन्स घेणं, हे ते ह्या टेक्नॉलॉजी वापरतात. एक समाजाचा हा वर्ग आहे, बाया वगैरे जे काम करतात, निरक्षर आहे, अंगुठा छाप आहे, त्यांना सुद्धा ॲडव्हान्स मोबाईल हवा आहे. ही समाजाची गरज आहे, ही समाजाची अपेक्षा आहे. दिस इज सिस्टम, दिस इज एक्सपेक्टेशन ऑफ सोसायटी फ्रॉम द सायंटिस्ट अँड यू अँड मी अँड टीचर्स अँड एज्युकेशन इन द सिस्टम कंट्री. They want that education should prove and take country 5 steps up from the current status of society. So it never happened because मला जोपर्यंत कळतच नाही आहे ना की मी वरती कसं जाणार आहे. सो नाव द पॉइंट इज every time you try to teach something, back of mind you think, how am I going to teach, what I am going to teach, how it will impact on my student, what exact learning outcomes my students will take home. हा सगळा विचार करीन, माझं टॉपिक प्लॅन बनवीन आणि मग मी शिकवीन. सोसाइटी यूजफुल थिंग्स अगर बनाना है तो हमको सोसायटी में जाना पडेगा. समाजाच्या घटकांशी बोलायला लागेल. समाजातले, मग समाज म्हणजे कोण आहे? समाज म्हणजे शाळा, कॉलेज, मंदिरं, मदरसे. समाज म्हणजे कोण आहे? समाज म्हणजे NGOज आहेत, समाज म्हणजे वृद्धाश्रम आहेत, बालाश्रम आहेत, महिलाश्रम आहेत. हा सगळा समाज आहे. यांचं लाईफ काही इम्प्रूव्ह करताय का तुम्ही? तुम्ही इंजिनियर झाले, तुम्ही BSc झाले, BCom झाले, MCom झाले, CA झाले, तुम्ही AI शिकलात, काय फायदा? माझ्या लास्ट पर्सनला काय फायदा होतोय? हा फायदा सतत बॅक ऑफ माइंड इफ आय हॅव, देन इट इज द पॉइंट ऑफ इम्पॉर्टन्स टू दी NEP दॅट आपण मुलांसाठी काहीतरी करतोय. दॅट इज सो इम्पॉर्टंट. प्लीज अंडरस्टँड, दिस इज सो इम्पॉर्टंट. सो इफ यू आर लाईक इंटू दॅट कॉन्टेंट, अरे कॉन्टेंटमध्ये तुम्ही MA केलं आहे, MSc केलं आहे, MTech केलं आहे, PhD केलं आहे, तो कॉन्टेंटला घाबरू नका. कॉन्टेंट शिकवायचा कसा जेणेकरून मुलांची जिज्ञासा वृत्ती एकदम वर गेली पाहिजे, आणि मग त्यांनी प्रश्न विचारला सुरू केले की बस तुमचं काम झालं. मग तुम्ही 80% सिलेबस पूर्ण करा, 70-75 करा, काही हरकत नाही. बिकॉज यू हॅव शिफ्टेड नाव स्टुडंट फ्रॉम देअर नॉर्मल लर्निंग मोड टू दी सेल्फ लर्निंग मोड. And once a person gets interested, starts loving the learning mode, he gets shifted to lifelong learning mode, which is the final goal of national new education policy. Please understand. एकदा का तुम्ही त्या सेल्फ लर्निंग मोड मध्ये त्यांना टाकून दिलं ना, ते प्रश्न विचारायला तुम्हाला येतील आणि यू आर नॉट गिव्हिंग. सो दिस इज द 4th रिव्होल्यूशन ऑफ एज्युकेशन, that is known as education producing innovation. The moment they ask questions, and if you can arrange for requirements and for their replies, they get new idea. The moment they get new idea, they will start working on it. Please understand, this is so important.
So society has shifted now, fifth revolution. Who will change? So total change of mind is required. Please understand. Total change of mind among teachers, among parents, among society in general, schools, institutions is very, very much needed. Everyone should think like I need a innovator. College culture has to be changed. Student school culture has to be changed. आपला this is a photograph, very old photograph, black and white दिसतो तुम्हाला. All the students are hereby informed. ही जुन्या काळची एक नोटीस लागली ती 10 वर्षापूर्वीची. वाचून घ्या तुम्हीच. आहे का तुमच्या कॉलेजमध्ये अजून एखादीशी नोटीस लागली आहे का? कॉलेजमध्ये अशी एखादी नोटीस लागली असेल का? अजून आहे का तुमच्याकडे की नाही? आता बंद केलं या नोटिसेस. ह्या आमच्याकडे लागायच्या, शाळेत लागायच्या. या नोटिसेस अगदी फेमस होता की मोबाईल सापडला तर 5,000 रुपये आणि मोबाईल जप्त केला जाईल आणि तुम्हाला फाईन पण भरावं लागेल, असं तसं होतं. पण आज एज्युकेशन डिजिटल झालेलं आहे. आज एज्युकेशनचा 80% भाग डिजिटल झालेला आहे. बुक्स पण डिजिटल वापरतोय आपण, एक्झाम पण ऑनलाईन होते आहे, करिअर ॲडव्हान्समेंट ऑनलाईन होते आहे, तुम्ही शिक्षक बनताय, तुम्ही टीचर बनताय, ते पण ऑनलाईन होतं, सगळं ऑनलाईन आहे. आणि त्याच्यात जर तुमचा जो मोबाईल ठेवलेला चालणार नाही आणि त्याच्यासाठी शिक्षण फाईन होईल, सॉरी, जमाना गेला. ह्या टिपिकल नोटिसेस राहायच्या जुन्या काळात, नो मोबाईल फोन अलाउड. रे आज तर प्रत्येक गोष्ट मला मोबाईलवरच सापडते ना. माझं असाइनमेंट मोबाईलवर आहे, माझी गुगल क्लासरूम मोबाईलवर आहे, माझं प्रत्येक यूट्यूब चॅनल जे मी सबस्क्राईब केलं आहे, जे माझ्या सब्जेक्टचं मी केलेलं आहे, ते माझं सगळं म्हणजे कसं जाणार आहे. आणि त्याच्यात म्हणजे नो फोन्स, मोबाईल फोन्स आर अलाउड. सो हा जमाना गेला. आता आलाय नोटीस, मोबाईल फोन्स आर कंपल्सरी इन द क्लासरूम. Every student must possess a very high quality of phone which will make him ease of learning, and he can use that phone into the classroom, in the lab, and even in exam. स्ट्रक्चरल चेंज आहे. इथून आम्ही जुना काळ, थर्ड जनरेशन आणि हा फोर्थ जनरेशन आहे. मोबाईल फोनचा कंपल्सरी इन द क्लासरूम. स्टुडंट्स कॅन पोस्ट क्वेश्चन्स, टीचर कॅन यूज क्वेश्चन्स. आता आपण काय करतोय? वी आर ऑनलाईन ओनली. आय बीन आस्क्ड टू ट्रॅव्हल नाशिक, आय वुड हॅव नॉट. मला वेळच नाही. माझं आज संध्याकाळी एक अजून लेक्चर आहे, मग नंतर पुन्हा काम आहे. मग कंटिन्युअस लेक्चर्स आहे, बिझी आहे माणूस, मीटिंग आहे. पण त्याच्यात हे जे लेक्चर घ्यायचं आहे के वागला येऊन, ते न येता वी आर ऑन वन ऑनलाईन प्लॅटफॉर्म. इट इज नाव. एज्युकेशन शुड प्रोड्यूस इनोव्हेशन. इनोव्हेशन म्हणजे काय? एक्झॅक्ट इनोव्हेशन म्हणजे काय? इनोव्हेशन म्हणजे एनी न्यू आयडिया, डिव्हाइस और मेथड और प्रोसिजर और मेथडॉलॉजी और प्रोसेसेस, काहीतरी नवीन आहे का? एनिथिंग न्यू. न्यू आयडिया, न्यू डिव्हाइस, न्यू मेथड, न्यू इक्विपमेंट, न्यू गॅजेट, न्यू कार, न्यू फोन, न्यू प्रोसिजर्स, न्यू प्रोसेसेस. काही पण न्यू आयडिया, काहीतरी नवीन आहे का? मग त्याला नाव इनोव्हेशन देता येऊ शकतं. काहीतरी इम्प्रूव्हमेंट होते आहे का तुमच्या सगळ्या कामाने, तुमच्या आयडियानी, तर ते इनोव्हेशन म्हणू शकतो. आता 4-5 प्रकारचे टिपिकल रिसर्चर्स असतात. 4-5 लेवल्स नाही म्हणत मी, टाईप्स म्हणतोय. सायंटिस्ट, इंजिनियर्स अँड प्रोफेशनल, दे आर व्हेरी हायली एज्युकेटेड अँड सल्यूट टू देम. दे आर एक्स्ट्रीमली गुड. नेक्स्ट इज किड्स, जे तुमच्या वर्गात बसले. आपल्यात, माझ्या, तुमच्या वर्गात जे बसले आहे ना, ते जगामध्ये, भारतात सुद्धा सगळ्यात अप्रतिम इनोव्हेशन करतात आहे. कोण आहेत ते? किड्स, लहान मुलं. त्याच्यानंतर आहे ग्रासरूट. ग्रासरूट म्हणजे मेकॅनिक्स, हे ना, ते कार मेकॅनिक, त्याच्यानंतर स्कूटर मेकॅनिक, फार्मर्स, त्याच्यानंतर प्लंबर, इलेक्ट्रिशियन. हे जे सगळे आहे, जे शिक्षण नाही घेतलं आहे, पण हे कुठल्या ना कुठल्या विषयात खूप ट्रेंड झालेले आहेत. आणि त्या ट्रेंड झाल्यामुळे त्यांना खूप सारं काही नवीन सुचत आहे. आणि त्यातून इनोव्हेशन तयार होत आहे, त्यातून रिसर्च सुरू होत आहे, त्यातून पेटेंटिंग होत आहे. कोणाच्या? अगदी अडाणी माणूस जो 10वी नापास आहे, त्याच्या हातून सुद्धा एक अप्रतिम पेटेंट होऊ शकतं. हा मूळ मुद्दा आहे. आणि चौथा मग फॉर्मली परस्युइंग रिसर्च, डॉक्टरेट, त्याला इनोव्हेशन म्हणायचं की नाही, हा पुन्हा वादाचा मुद्दा आहे. मी PhD केलं एखाद्या विषयात, म्हणजे माझं त्यात फार चमत्कार इनोव्हेशन झालंच पाहिजे असं काही नाही. दॅट इज द पॉईंट. सो फॉर्मली परस्युइंग रिसर्च, तर मी डॉक्टरेट, तर ठीक आहे. सोसायटीवर जर इम्पॅक्ट करायचा आहे मला, इफ आय वॉन्ट टू इम्पॅक्ट ऑन दिस सोसायटी, आय शुड हॅव, मला त्या समाजाविषयी करुणा निर्माण झाली पाहिजे. डू यू ऑल ॲग्री?
इफ आय वॉन्ट टू क्रिएट अ जनरेशन, मला असे काहीतरी मुलं तयार करायचे आहे ज्यांना समाजाविषयी करुणा राहणार आहे, म्हणजे एम्पॅथी राहणार आहे आणि सिम्पॅथी राहणार आहे. अशी मुलं जोपर्यंत तयार होत नाही, you are not a successful teacher. Please understand this. You're not a successful teacher because you have not created. There has to be combination of mind, body, and soul. मन बुद्धी सगळं एकत्र जेव्हा साठलं गेलं, माइंड बॉडी सोल, हेड हार्ट अँड सोल, एव्हरीथिंग गेट्स टुगेदर अँड युअर इमोशन्स आर हँडल्ड द वे दे वॉन्टेड टू बी, then you are for sure that you are into fourth revolution of education. You are into fourth revolution of education. तरच होणार आहे, याच्यातून काही होऊ शकत नाही. कारण द पॉइंट इज यू रिअली वॉन्ट टू इम्पॅक्ट सोसायटी. सोसायटी हॅज गॉट देअर ओन प्रॉब्लेम. हायर एज्युकेशनमध्ये असं आहे, लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3, प्रॅक्टिकल, लेक्चर 4, लेक्चर 5. एक मिनिटही वेळ नाही की समाजात कुठला रिसर्च कामाला येऊ शकतो. आणि ह्या आयडियाज 8वी 9वीतल्या मुलांना सुद्धा जर येत असतील तर आमच्या वर्गात जे BA BCom BSc ग्रॅज्युएशनची मुलं बसलेले आहेत, वाय दे आर नॉट एबल टू अंडरस्टँड अँड रिप्लाय इज अ मॅटर ऑफ कन्सर्न फॉर यू अँड मी. इट्स अ मॅटर ऑफ कन्सर्न. यार मला का नाही कळतंय, त्याला का वाटतंय, म्हणजे ये तो चर्चा का विषय है, ये चर्चा का विषय है. मेरे को नहीं समझ, मेरे को समझ में इसको क्यों नहीं समझ में आ रहा. हे जेव्हा आपण शिकू सगळं, तर त्याच्यामध्ये काय असतं की हा पण कॉन्सेप्ट आता खूप सुंदर आहे. लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन. लेफ्ट ब्रेन म्हणजे काय असतं, लेफ्ट ब्रेन म्हणजे सगळे थिंकिंग इन वर्ड्स, लॉजिकलवाले एकदम. 2+2 4 लिनियर थिंकिंग असतं त्यांचं. फॅक्ट्स, मॅथमॅटिक्स, लॉजिक, ते तशा टाईपचे विचार करत असतात. मी त्यांना म्हणतो 1 3 5, तर ते म्हणतील 1 3 5 म्हणतात, तर पुढे जातील ते 7 9 11. त्यांना काय वाटलं की मी अल्टरनेट ऑड नंबर म्हणतो, ऑड नंबर्स म्हणतोय म्हणजे. तर 1 3 5, तर ते म्हणतील पुढे राईट ब्रेन, म्हणजे लेफ्ट ब्रेनवाले असतील ना, जे कडक त्यांना अगदी बाप दाखवण्याचं श्रद्धा कर, असे जे लेफ्ट ब्रेनवाले असतात, थिंकिंग इन वर्ड्स, म्हणजे ते मला तुझा आज नाराज दिसतोय रे, तर म्हणत नाही मी नाराज नाही आहे, अच्छा मग गुड, हसत राहा. असे जे म्हणतात ते लेफ्ट ब्रेन असतात. आणि जे लोकांना म्हणतो तू आज नाराज दिसतो, म्हणतो नाही मी तर मजेत आहे. अरे मी तुझा खास मित्र आहे बाबा, तुझ्या मनातलं कळतंय, तुझ्या चेहऱ्यावर लिहिलंय, काय झालं सांग, काय झालं सांग, सांग काय, का नाराज आहेस. ह्याला म्हणतात राईट ब्रेनचे लोक. त्यांना कळतंय, तो म्हणतोय मी खूप मजेत आहे, पण त्या राईट ब्रेनवाले त्याच्या पलीकडे जाऊन त्याला विचारतात की नाही नाही, तुझ्या चेहऱ्यावर तर असं काही लिहिलं नाही, तुझ्या बोलण्यातली ताकद कमी वाटते, तुझ्या म्हणण्यातला जो गर्भितार्थ आहे तो तिथे तुझ्या चेहऱ्याच्या बोलण्यावरून येत नाही आहे. ही जी समज आहे, फिलिंग, व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन, इंट्युशन, रिदम, होलिस्टिक थिंकिंग ऑफ आर्ट्स, हे सगळे राईट ब्रेनवाले. राईट ब्रेनवाले म्हणजे आर्किटेक्ट्स, राईट ब्रेन म्हणजे डिझायनर्स, पेंटर्स, स्केचर्स, हे सगळे लोक, कवी, हे ऑल ये ऑल परफॉर्मिंग आर्ट्स पीपल. A.R. रहमान प्रत्येक वेळा नवीन गाण्याला नवीन चाल देतो. ती चाल आधी झालेली असते का नाही, पण त्याला ती चाल सुचली आहे. दिस इज इनोव्हेशन. प्रत्येक डान्स वेगळा असतो, कोरिओग्राफर विचारे शिकवत राहतात, डायरेक्शन वेगळी असते, स्टोरी वेगळी असते. 100 जरी स्टोरी आहे, 100 कविता मंगेश पाडगावकरांनी लिहिल्या म्हणून 101 असं वाटेल का रे ही त्याचीच रिपिटेशन, असं नाही होत. ती पूर्णतः नवीन आहे, ती कुठेच एक्झिस्ट नाही करत, ती कुठली कॉपी नाही केली आहे, ती कुठे जगात कुठे दिसत नाही आहे. ती फर्स्ट टाइम त्यांना सुचली, त्यांनी लिहिली, याला म्हणतात इनोव्हेशन. आणि हे सगळे लोक राईट ब्रेनवाले असतात. तर मुलांमध्ये ह्या राईट ब्रेनची भावना अधिकाधिक निर्माण करण्याची जबाबदारी सुद्धा शिक्षकांची आहे, जर तुम्हाला एज्युकेशन फोर्थ रिव्होल्युशनमध्ये न्यायचं आहे तर. कारण राईट ब्रेन काम केल्याशिवाय, तुमच्या मनात करुणा आल्याशिवाय, तुमच्या मनात त्या विषयाची मनापासून जिज्ञासा निर्माण होत नाही, तोपर्यंत यू आर ऑल लेफ्ट ब्रेन. लेफ्ट ब्रेन पीपल, वी आर मिसिंग ऑन टाइम. लेफ्ट ब्रेन वाल्यावर विचार करत असतो तर आपला वेळ निघून जाते. राईट ब्रेनच्या मुलांना आपण तयार नाही करत आहे. 2+2 लेफ्ट ब्रेनवाला म्हणून 4 1 3 5 आता सांगितलं. तो काही वेळी सिक्वेन्स आहे म्हणतो, हा म्हणतो ऑड नंबर सांगतात सर, सिक्वेन्स आहे 1 3 5, तो म्हणेल 7 9 11. हे जर राईट ब्रेन मला असेल ना, त्याला मी म्हटलं 1 3 5, तो आस्क क्वेश्चन, राईट ब्रेन विल आस्क क्वेश्चन, सर व्हॉट इज दिस 1 3 5, and I'll tell them this is my car number. कुठे ऑड नंबर, कुठे मी काय विचारतो, तुम्ही 1 3 5 म्हटलं बघ. पण त्यांनी काय केलं, लेफ्टवाल्याने काय केलं, याला वाटलं ऑड नंबर म्हणत राहायच्यात आपल्याला.
चालला तो 5-7-11 जाईल. राईट ब्रेनवर प्रश्न विचारला त्यानं आम्ही यांना लेफ्टवाल्यानं म्हटलं मी 5+5 म्हणतात 10. मग पुढे कॅल्क्युलेटर चेक करतात 5+5 10. गुगलवर चेक करतात 5+5 10. आणि म्हणतात सर आता जगात दुसरं उत्तर राहू शकत नाही, 5+5 हे 10च राहील, मी हे सगळं जगात चेक केलं. हे कोण आहेत? लेफ्ट ब्रेन. आता राईट ब्रेनवाल्यांना जेव्हा मी म्हणेन अरे 5+5 काय म्हणून माहिती 5 काय 5 ॲपल्स प्लस 5 ऑरेंजेस आहे का? मग त्याचं उत्तर 5च राहणार. 5 IIT प्रोफेसर्स प्लस 5 IIM प्रोफेसर असे आहेत का? 5 IITचे प्रोफेसर प्लस 5 IIMचे प्रोफेसर याची टोटल करताय का तुम्ही? कशाची टोटल करताय? 5 काय आहे, का बरं आहे, कसं आहे, त्याच्यावर विचार केल्याजोबर जाईल ना ते असतात राईट ब्रेन. मी तर म्हटलं की 5 IITचे प्रोफेसर्स आणि 5 IIMचे प्रोफेसर आहेत. तो म्हणेल 5+5 15. कारण एक माणूस 7-8 माणसाचं काम करतोय. सो दॅट आन्सर विल बी 5+5 25. 5+5 किंवा मी म्हटलं की 5 आर्ट्समध्ये नापास झालेली मुलं आणि 5 सायन्समध्ये नापास झालेली मुलं यांची टोटल किती म्हणजे 5+5 0. Both have not good at all into the any kind of thing. So the right brain people should be, this is the generation. They have feelings, imaginations, intuition, all architects, all painters, all sketchers, all music directors, all dance directors. 100-200 जरी घराची डिझाईन बनवले तरी जे 101 असतं ते प्रत्येकाला नवीन असतं. Because they don't want to repeat anything. They want everything innovative. That is the point. So we need to understand one important thing is that can we create this, you know, can we create something, this culture, हा राईट ब्रेन ही करुणा. एखाद्याने म्हटलं मी असं नॉर्मल बोलला तर तो विचार करतो त्याच्यावर असं का म्हटलं असेल, म्हणजे हा नाराज तर नाही, हा खुश तर नाही आहे, याला त्याच्या मनात काही वेगळं तर नाही आहे. ही विचार करायची जी पद्धती असते ना ही राईट ब्रेनवाली असते, कारण हे मनाने विचार करतात. त्यामुळे असा इमोशनल क्वेश्चन, असा इमोशनल कनेक्ट, असा इन्व्हॉल्वमेंट ऑफ हेड हार्ट बॉडी, असा ट्रान्झॅक्शन अनालिसिस खूप सुंदर विषय आहे. मी खूप 15-20 वर्षापूर्वी आमचे सिनियर प्रोफेसर्स होते, RT जाधव म्हणून गेले ते आता, त्यांचा हा विषय खूप सुंदर होता, ट्रान्झॅक्शन अनालिसिस. त्याकडून शिकलोय. मला काय 20-22 वर्षापूर्वी बहुतेक मी हा विषय शिकलो आणि शिकवलाय खूप लोकांना. पण फार अप्रतिम विषय तुम्ही शिकू शकता. हे सगळं करत असताना समाजोपयोगी काहीतरी झालं पाहिजे. शालिनी कुमार नावाची शेअर एक्झाम्पल ऑन हाऊ हायर एज्युकेशन कॅन इम्पॅक्ट सोसायटी अँड हाऊ सोसायटी ऑल्सो कॅन इम्पॅक्ट ऑन हायर एज्युकेशन. खूप सुंदर विषय. शालिनी कुमार नावाची एक 8व्या वर्गातली पुअर फॅमिलीतली स्मॉल विलेजची मुलगी होती. तिचं घर इतकं छोटं होतं, अक्षरशः 2 खोल्या होत्या. अँड देन शी वॉज लिव्हिंग विथ हर दिस थिंग. She was living with her grandfather, and her grandfather was her best friend because both used to love gardening. And with the garden, they had a small garden which was on terrace of those 2 rooms. छोटंसं घर होतं, इतकं छोटं घर होतं की घरात अंगण नव्हतं आणि 2 छोट्या खोल्या, तर त्या त्याच्यावरती एक टेरेस होती. त्याच्यावर शालिनी आणि तिचे आजोबा रोज मस्त प्लांटशी बोलायचे, खेळायचे, मस्ती करायचे. संध्याकाळी 5:30 ते 7:30 शालिनीचा वेळ इतका सुंदर जायचा की कारण आजोबांसोबत ते मस्त वेळ घालवायचे. आणि एक दिवशी अचानक आजोबांचा ॲक्सिडेंट झाला, दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले, ते बिचारे बेडरिडन झाले. शालिनी रडायला लागली. शालिनी म्हणे की मला दिवसभरात इतकंच चांगला वेळ होता, तो म्हणजे माझा सगळ्यात आवडीचा विषय गार्डनिंग. आणि ते मी शाळेतून अशी 5:30ला आली की बॅग टाकली खुर्चीवर की पळाली टेरेसवर, आणि आजोबांसोबत जी मजा यायची ते दिवस गेले. आता मी कसं करू. शाली खूप रडायला लागली. आजोबा बेडरिडन, बाकी घरात कोणाला त्या गार्डनचा शौक नव्हता. शालिनी रडायला लागली. आणि त्याच्यात मग कळलं की मग ऑफकोर्स म्हणजे आता ॲक्सिडेंट झाला तर तिने त्याजवळ, ही 2018ची गोष्ट आहे, पण आत्ताचीच गोष्ट आहे, जुनी गोष्ट नाही आहे किंवा ही काही काल्पनिक गोष्ट नाही आहे. शालिनी कुमार रडायला लागली आणि रोज ते आजोबांकडे पाहत राहायची. शेवटी मग त्यांचं ऑपरेशन झालं, दोन्ही पायाचे काही रॉड टाकले असतील, मग ते वॉकरनी चालायला लागले.
वॉकरनी चालायला लागले तरी पण आई होप एवरीबडी अंडरस्टैंड मराठी राइट या हिंदी में भी बोल सकता हूँ सो एवरीबडी इज कंफर्टेबल विथ मराठी हो सर मराठीत बोलू शकता काही अडचण नाही येस येस नाही नॉर्मली आय एम कम्फर्टेबल इन इंग्लिश बट मराठी तर मातृभाषा आहे आपली प्रश्न उपेंद्र पाठाडे सर said sir please suggest self learning strategies for students and teachers from your side by observing you in abroad university yes definitely keep posting something मला खूप आवडतं आहे असं कोणी लिहिलं तर सो शालिनी कुमारची तशी गोष्ट आहे शालिनी कुमार टेरेसवर जायची मस्त करायची वॉकरनी आजोबा चालायला लागले पण काही फायदा नाही वॉकर म्हणजे दोन प्रकारचे असतात एक समोर दोन चाक असतात त्याला ब्रेक असतात आणि एक नुसतं 4 पाय असतात ते उचलून ठेवायचं तर ते उचलून ठेवायचं वाला होतं ते वॉकर शालिनीच्या आजोबांजवळ होतं आणि वडा पण ती रोज रडत राहायची घरी यायची 5:30ला आणि ते आजोबांच्या पायाकडे बघत राहायची ते पाय असे जायचे वॉकर घ्यायचे जिन्यापर्यंत जायचे पहिली पायरी आली की तिथे वॉकर अटकायचं पलटायचे आणि मग रस्त्यावर सुद्धा फिरायला जायचे पण तरी शालिनी कुमार वॉज ॲब्सोल्युटली हर्ट disappointed and very nervous because the walker is not able to take and climb him on the terrace where she wanted to enjoy gardening with her दादाजी त्यांना सुद्धा त्यांच्या आवडीची एक वस्तू करायला मिळाल्यावर त्यांची तब्येत पण लवकर फास्ट ठीक झाली अशा अनेक गोष्टी होत्या सो मग शेवटी ती अशी एक दिवस पाहत होती अशी ते पाय आले तिथे जाऊन अटकले म्हणून ओरडली अरे आयडिया 8व्या वर्गातली गरीब घरची अत्यंत पुअर शाळेतली मुलगी म्हणते आयडिया अरे म्हणे हे 2 पाय जर असे स्प्रिंग विंग लावले नसे मागे फोल्ड झाले ना हे पायरीत घुसून जाईल हे सरळ मग वरच्या समोरचे 2 पाय वरच्या पायरीवर मागचे 2 पाय खालच्या पायरीवर आजोबावर चढू शकतात त्यांना काय 4 सपोर्ट पाहिजे पायरीवर काय ते वॉकर पडून येईल म्हणून त्यांना चालता येत नाही $1 मिलियन आयडिया शालिनी कुमार जी मोठ्या IITच्या प्रोफेसर्सला नाही आली धावत गेली और अपने मैडम ने मतलब मैडम मेरे पास आइडिया है मेरे दादाजी स्टेयर केस चढ़ सकते सिर्फ उनका वॉकर के ना वो जो पैर है ना उसमें फ्लेक्सिबिलिटी लाओ उसको फोल्डिंग करना आना चाहिए जैसा धक्का मारा तो वो पैर अंदर फोल्ड हो जाएंगे और उसके ऊपर रेस्ट हो जाएंगे फिर पीछे के फोल्ड करके ऐसा कुछ तो आइडिया मेरे दिमाग में बहुत ज़बरदस्त आई मैडम बहुत अच्छी थी मैडम ने बोला कि अरे नेशनल इनोवेशन फाउंडेशन पे तेरी आइडिया पोस्ट कर दे पाती इतकी सुंदर मैडम होती त्या मुलीचं शालिनी कुमारचं नशीब तेवढं चांगलं की तिने अशा टीचरला सांगितलं बिचारी एवढ्या गरीब शाळेतली मुलगी खेड्यातली शाळा होती पण त्या टीचरला माहीत होतं की अशा आइडिया नेशनल इनोवेशन फाउंडेशनवर टाकता येतात ती म्हणे जाओ बेटा इंटरनेट देखो कैफे में जाओ कहीं को भी किसी की मदत लो आपल्या हाताने साधी आयडिया ली फोल्डेबल वॉकरची आयडिया आणि त्याचे 2-4 चित्र काढ तुला जसे जमले हाताने पेन्सिलनी आणि अपलोड करून टाके नॅफ फाउंडेशनवर तिने ते केलं आणि यू विल नॉट बिलीव्ह 2017चा बेस्ट इनोव्हेशन अवॉर्ड ऑफ द कंट्री प्रेसिडेंटच्या हातून सत्कार शालिनी कुमार 2 लाख रुपये कॅश प्राईज एवढी जबरदस्त आयडिया त्यांनी जेव्हा चेक केलं तर कळलं की जगात कुठेच फोल्डेबल वॉकर आणि ते शालिनी कुमारला सुचलं 2 लाख प्राईज विमानाने दिल्लीला जाऊन प्रेसिडेंटच्या हातून सत्कार हे सगळं जरी वेगळं आहे त्याहीपेक्षा तिला एक मौल्यवान गोष्ट जी मिळाली या सगळ्या रिसर्चमधून ते म्हणजे 3 IITचे प्रोफेसर्स तिला मेंटॉर म्हणून अपॉइंट झाले त्या प्रोफेसर्स ते त्यांच्या खर्चाने हिच्या घरी जायचे ही आपल्या खर्चाने त्यांच्या खर्चाने तिथे जायची त्या 3 मेंटर्सनी हिची आयडिया लिहून मेटलर्जीचे प्रोफेसर एर्गोनॉमिक्सचे प्रोफेसर आणि ते सगळं स्टँडिंग त्याचं अँगल सगळं करून 4 प्रोटोटाईप बनले एक प्रोटोटाईप फायनल झाला आणि गेल्या 6 महिन्यात फायनल जगातलं पहिलं फोल्डेबल वॉकर मार्केटमध्ये जॅम फो वॉकरनी तिचे आजोबा सहज पायऱ्यावर चढू शकतात ज्या दिवशी ही ऑर्डर ऑनलाईन प्लेस झाली ना तशी 10,000 ऑर्डर्स आल्या ज्या दिवशी हे प्रॉडक्ट दिसायला लागलं ऑनलाईन ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला शालिनीला प्रत्येक वॉकरच्या मागे रॉयल्टी मिळायला लागली हा चमत्कार असतो सोसायटीवर इम्पॅक्ट करायचा एवढा मोठा रिसर्च आहे बघा याच्यात IIT इन्व्हॉल्व झाली याच्यात ती शाळेतली प्रायमरी मिडल स्कूलच्या शाळेतली शिक्षिका इन्व्हॉल्व झाली कारण तिला माहीत होतं नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन काय आहे मात्र मोडिफाईड वॉकर म्हणायचे त्याला 3,000 रुपयात बनलो आणि लाखो लोक जे पायऱ्या चढूच शकत नव्हते कधी ते त्या फोल्डेबल वॉकरने चढायला लागले पहिलं डिलिव्हरी जी झाली ती जर्मनच्या एका सिनियर सायंटिस्टच्या आईसाठी त्यांनी ते विकत घेतलं फोल्डेबल वॉकर इट वॉज स्टेबल लाईट वेट ॲडजस्टेबल टू ऑल स्टेअरकेस इतकं अप्रतिम इतकं फुलप्रूफ काढलं त्यांनी
की प्रत्येकाच्या कामाचं आहे. सो प्रत्येकाला विनंती आहे की नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनच्या ज्या वेबसाईटवर जा, 3.5 लाख असे आहेत आणि अशा शालिनी कुमार आपल्या वर्गात बसल्या आहेत. असं आयुष्यमान नाही की आपल्या वर्गात बसला आहे. जर त्याला आपण असं आयडिया दाबून दिली, काहीतरी जबरदस्ती वर्गामागे वर्ग चाले, कुठेतरी त्याला असं वाईट करून टाकलं तर कठीण आहे. आयुष्यमान नाईक आपण तर वॉशिंग, एकच छोटं उदाहरण, मी खूप सारे उदाहरण दाखवले स्लाईडमध्ये. ही वॉशिंग मशीन आहे बघा, आपण सगळ्यांनी वापरली, मी 25-30 वर्षापासून वापरतो. वॉशिंग मशीनमध्ये एक पाईप असतो शुद्ध पाण्याचा, नळाला लागला असतो. एक पाईप असतो आपला ड्रेनेज पाईप, जिथून ते पाणी बाहेर जातं. आयुष्यमान नायक 7व्या वर्गातला मुलगा 2017 मध्ये ते पाहत बसला. त्याला काय सुचलं पर्स्पेक्टिव्ह. तो मुलगा म्हणाला, आई, द इनकमिंग वॉटर फ्रॉम द टॅप वॉटर अँड द आउट गोईंग वॉटर, बोथ वॉटर्स आर सेम. And his mother was like annoyed. काय बोलतो वेड्यासारखा? This water is coming from tap which is clean and the water which is coming out of the drainage pipe contains soap. आपणच साबण टाकलं तर ते तर राहील असतं त्या पाण्यात. सोप, डर्ट अँड डस्ट. जी शर्टाला माती धूळ लागली ती पण राहील. सो माती, धूळ आणि साबण हे आपल्यामुळे राहणार, तर ते तर त्या पाईपमधल्या पाण्यामध्ये असणार. पण हा, ते तर मला माहिती. पर्स्पेक्टिव्ह यार, 7व्या वर्गातला मुलगा म्हणतो ते ठीक आहे. ते तर मला मागच्या वर्षी 6वीतल्या मॅडमनी, मला विज्ञानातल्या मॅडमनी मला काल शिकवलं होतं की असं म्हणजे डर्ट, डस्ट अँड सोप, हाऊ टू फिल्टर दीज 3 थिंग्स विदाउट अन इलेक्ट्रिसिटी. आम्हाला एक शिकवलंय म्हणे की रेती टाकायची थोडीशी, मग त्याच्यावर हे टाकायचं, ॲब्सॉर्बर टाकायचं, त्याच्यावर एक केमिकल टाकायचं, त्याच्या भुसा भरायचा, त्याच्यात छोटे दगड भरायचे, त्यातून हे पाणी गेलं की शुद्ध होऊन बाहेर येतं. आणि कोणतं प्यायचं पाणी आपल्याला? बस तर म्हणे हे मी शुद्ध करून देतो म्हणे, बस सोप, डर्ट, डस्ट मी काढून देतो, आता लावून टाक म्हणे. पुन्हा त्याच्यातून जे बाहेर येणारं पाणी ते शुद्ध पाणी आहे, ते पुन्हा टबात टाक. एक टब हे वॉटर रिसायकलिंगचा वर्ल्ड क्लास कॉन्सेप्ट एक 7व्या वर्गाचा मुलगा सांगतो. ह्याला म्हणतात शिक्षकांचं कॉन्ट्रीब्युशन, ह्याला म्हणतात एज्युकेशन कॉन्ट्रीब्युशन, ह्याला म्हणतात समाजोपयोगी रिसर्च करवणारा आणि समाजोपयोगी शिक्षण देणारा शिक्षक आपण बनलो पाहिजे. मी जर वर्षानुवर्ष शिकवतोय आणि एकाही मुलाच्या मनात कुठलीच आयडिया येत नाही, बरोबर नाही. अशी आयुष्यमान नाईक आपल्या वर्गात बसले आहेत, अशी शालिनी कुमार आपल्या वर्गात बसली आहे. तिला फक्त गरज आहे त्या क्युरिओसिटी कंपोनंटला वाढवून त्याची 150 गोष्टी ह्याच गोष्टी सांगा, याच्यातून अजून काही नवी सुचेल. 3-4 वॉशिंग मशीनच्या कंपनी आता त्याच्यावर पेटेंट करून त्याला प्रचंड रॉयल्टी मिळेल. 10व्या वर्गात तो लाखोपती होणार. हा चमत्कार होऊ शकतो. हे नागपूर जवळचे आहेत, समीर गौतम रामटेके आणि विधी राजेश शेलचट्टीवार. चमत्कार आहे. TCSचं, तुमच्या नाशिक तर TCSचं कुंभॅथॉन, काय तो कुलकर्णी मुलगा 14 वर्षाचा, सर्व IIT मुलं कॉन्टेस्ट केलं हॅकॅथॉन, कुंभॅथॉनमध्ये. नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये जे स्टॅम्पिड व्हायची ती बंद करा, असं यासाठी TCSनी आणि मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिका आणि एक नाशिकचे प्रोफेसर जे MITला होते, यांनी तिघांनी मिळून बसली की आता पुढच्या 4 वर्षानंतर कुंभमेळा होणार आहे ना नाशिकला. यावेळेस मात्र कुठलीही मिसहॅप झाली नाही पाहिजे, एकही डेथ झाली नाही पाहिजे, एकही ॲक्सिडेंट झाला नाही पाहिजे, एकही काहीतरी वाईट गोष्ट झाली नाही पाहिजे. कितीही लाख लोक आले कुंभमेळ्यात तरी झाली पाहिजे. यासाठी TCS थकला, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिस्ट थकले. मग त्यांनी हे समाजाला ओपन केलं, IITच्या मुलांसाठी ठेवलं, त्याच्यात सोल्युशन नाही मिळालं. मग एक नाशिकचाच मुलगा कुलकर्णी, नाव विसरलो पहिलं, 14 वर्षाचा, त्यांनी सोल्युशन दिलं. त्यावर्षी पहिल्यांदा नाशिकमध्ये विना स्टॅम्पिड, विदाउट अ सिंगल डेथ कुंभमेळा सक्सेसफुल. त्यांनी ती ॲप बनवली, त्यांनी ते मेजरमेंट ॲप. अरे चमत्कार इनोव्हेशन आहे. कधी पाहाल, कुंभॅथॉन टाका, नाशिक टाका, बस. बाहेर रिसर्च केला. 14 वर्षाचा मुलगा. 9वीतल्या मुलांनी IITच्या प्रोफेसरनी मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिका त्याहीपेक्षा पुढे जाऊन रिसर्च केला. हा चमत्कार होऊ शकतो जर मुलांना आपण इनोव्हेशनमध्ये टाकतो. आत्ता आम्ही मागच्या वर्षी आमच्याकडे एक प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीमध्ये मी चीफ गेस्ट होतो. नितीनजी गडकरी होते, हे सुभाष घई होते, आमचे नागपूरचे आहेत ते, सुभाष घई फिल्म प्रोड्युसर डायरेक्टर हे होते. हे सगळे आम्ही डायसवर होतो आणि बेस्ट स्टार्टअप ऑफ द कंट्रीचा अवॉर्ड द्यायचा होता. तर माझ्या हातून होता, तर मी समोर उभा राहिलो, स्टेजवर गेलो आणि अबीर अँड अनय रामकृष्णन टाळ्या वाजवल्या खूप लोकांनी. या डायसवर आहे. मला वाटलं असे IITचे कोणतरी सिनियर मुलं असतील. हे कळलं की स्टुडंट आहेत, पण ते कुठल्या वर्गातले स्टुडंट होते? 3rd स्टँडर्ड. 8 वर्षाचे अबीर अँड अनय यांचे 2 स्टार्टअप्स नागपूरला सुरू झाले आहेत. शाळेला क्रेडिट आहे, टीचरला क्रेडिट आहे, शिकवण्याच्या पद्धतीला क्रेडिट आहे, नवीन शिक्षण प्रणालीच्या इम्प्लिमेंटला क्रेडिट आहे.
डिअर टीचर्स अशी मुलं नाही तुमच्या वर्गात बसले, माझ्या वर्गात बसले, त्यांना कुठेतरी हँड दाखवायची गरज आहे, हँड होल्डिंगची गरज आहे. भयंकर हुशार मुलं आहेत सध्या. पॅन्डेमिक नंतर प्रत्येक लहान लहान चौथीच्या मुलाला एवढं एक्सपोजर आहे, टेक्नॉलॉजीचं आहे म्हणा किंवा रिसर्चचं म्हणा किंवा नवीन काही म्हणा, त्याला ते इम्प्लिमेंट करायला प्रेरित करणं हेच काम शिक्षकांचं उरलेलं आहे. वी मस्ट मोटिवेट अँड इन्स्पायर मोर दॅन व्हॉट वी टीच. इज प्लीज टू अंडरस्टँड. हे 2 मुलं आले स्टेजवर एक केशरी कोट घालून आणि त्यांनी आता प्राईज माझ्या हातून मिळालं आणि ते म्हणाले की मी प्राईज नाही घेत. इतका धक्का बसला. म्हणतो अरे काय म्हणतात, मला वाटलं रिटर्न करतात आहे का पद्म अवॉर्डसारखं, पण ते नाही. ते म्हणे सर प्लीज गिव्ह मी माईक अँड लेट मी एक्सप्लेन इन 2 minutes ओनली वाय वी आर डिझर्विंग फॉर दिस अवॉर्ड. मला 2 मिनिटं द्या म्हणे. मी लोकांना वाटेल यांच्या आईवडिलांनी केलं असेल, लोकांना वाटेल काहीतरी गडबड आहे, जुगाडणी आले आहे, त्यामुळे तुम्ही मला 2 मिनिटासाठी तरी माईक द्या. मी लोकांना समजावून सांगेन. जॅम पॅक ऑडिटरमध्ये परसिस्टंटचा 700-800 लोक बसले होते. त्या 700-800 लोकांसमोर सगळे मिनिस्टर्स होते, देवेंद्रजी होते फडणवीस, कोण नव्हतं त्याशी त्या मिटिंगमध्ये. आणि त्या सगळ्यांसमोर या 8 वर्षाच्या मुलांनी माईक घेऊन आपले 2 स्टार्टअप, सोशल स्टार्टअप कसे युजफुल आहे आणि त्याच्यात AI अँड डेटा सायन्स अँड मशीन लर्निंग आम्ही कसं वापरणार आहे आणि कसं करोडोचा टर्नओव्हर ते करू शकतात हे अवघ्या 2 मिनिटात समजावून सांगितलं. हा मुलगा तुमच्या माझ्या वर्गात आहे तर समाजावर केवढी मोठी आपल्या म्हणजे एक इतना अहम उत्तरदायित्व हमारे शिक्षकों के कंधों पर है. आज हम जान नहीं रहे, हमारे से गुनाह हो जाएगा अगर हम कर नहीं पा रहे ना. सही में अगर हम कर नहीं पा रहे तो हमसे गुनाह हो जाएगा. सोशल इनोव्हेशनची गरज आहे आपल्यासारख्या देशाला, आपल्यासारख्या कंट्रीला खूप गरज आहे. इनोव्हेशन पाहिजे पण सोशल एंटरप्रेन्योरशिप पण पाहिजे. पैसा तर कमवावा लागेल ना, प्रत्येक गोष्टीला पैसा खूप लागतो. सोशल एंटरप्रेन्योरशिप शिकवता आली पाहिजे. मी शिकलो इस्रायलला. मी मध्ये वॉरच्या आधी जवळपास दरवर्षी इस्रायलला जायचो. 3-4 वर्ष मी दरवर्षी इस्रायलला जायचो. इस्रायलला खूप सुंदर रिसर्च आहे. 5 युनिव्हर्सिटीसोबत तिथे माझा टायअप होता. म्हणजे हायफा, जाफा, तलअवीव, तलहाय, सखनीन, जाफा, मी तिथले सगळे गावं पाहिले आणि इतक्या वेळेत गेलो आहे तिथे. अप्रतिम अभ्यास करणारे लोक आणि सोशल एंटरप्रेन्योरशिपमध्ये जबरदस्त काम आहे. NEP म्हणते प्रत्येक मुलगा वेगळा आहे. हे मी NEPचं डायरेक्ट कॉपी पेस्ट केलं आहे. रिकग्नायझिंग, आयडेंटिफाईंग अँड फॉस्टरिंग द युनिक कॅपॅबिलिटी ऑफ ईच स्टुडंट बाय सेन्सिटायझिंग द टीचर. हे वाक्य ज्यांनी लक्षात ठेवलं समाजासाठी तुमचं शिक्षण उपयोगी पडलंच पडेल. काय म्हणतात NEP? रिकग्नायझिंग, आयडेंटिफाईंग अँड फॉस्टरिंग द युनिक कॅपॅबिलिटी ऑफ ईच स्टुडंट. 2दा युनिकनेस आहे पाहिजे. युनिक कॅपॅबिलिटी ऑफ ईच स्टुडंट. मी नाही म्हणू शकत पहिल्या बाकावरचे सगळे मुलं हुशार आहेत, मागच्या बाकावरचे मुलं आणि बदमाश नाही. हे 2 मुलं सारखे नाही. प्रत्येक मुलगा वेगळा, पण त्याची आवड वेगळी, त्याचा चॉईस वेगळा, त्याची पॅशन वेगळी. त्या जोपर्यंत आम्ही सहन करत नाही. मी माझ्या कॉलेजला टाकलं आहे. तुम्हाला कोणाला लागेल तर मला नंतर फोन करून मी तुम्हाला डॉक्युमेंट पाठवून देईन. मी आमच्याकडे केलं आहे. मी पहिल्या वर्षी ॲडमिशन झाली की त्यांना हे 4 प्रश्न विचारतो. तो फेवरेट करिअर काय, पॅशन काय आहे, काय आवडतं. कारण तो घेतलं असेल त्यांनी BComला ॲडमिशन, पण त्याला करायचं होतं इंजिनिअरिंग. घेतली असेल त्यांनी आर्ट्सला कॉम्पिटिशन, पण त्याला करायचं होतं मॅथ्स. तर ग्रॅज्युएशन प्लस काय करायचं तुला हे त्याला प्रश्न विचारायचा. एक आम्ही साधी गुगल शीट पाठवतो. हॅलो. येस सर, प्लीज कंटिन्यू. Yes. So the point is, your degree is our responsibility. मुलांना हे समजून सांगा, अरे डिग्री तुला मिळणार आहे. तू BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग कशात ॲडमिशन घेतली ना तर त्याचं पास होणार आहे. आता आम्ही शिकवणार आणि तू पास होणार बस. पण त्यातून त्याचं करिअर नाही. तर त्याला आम्ही पहिल्याच दिवशी 3 प्रश्न विचारतो की तुझं फेवरेट करिअर काय, तुझा फेवरेट सब्जेक्ट काय आणि तुझी फेवरेट हॉबी काय. 3 प्रश्न नुसते विचारल्यावर मुलांचं सायकोलॉजी बदलून जाते. त्यांना जेव्हा कोणतरी म्हणतं की वाह तबला शिकतोयस का, वाह विशारद केलं का नाचामध्ये गाण्यामध्ये, वाह म्हणतं. आणि तुझी हॉबी ही आहे. अच्छा तुझं ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आला पण तुझं ड्रीम करिअर नेव्ही ऑफिसर बनायचं आहे, वाह. हे जे मोटिवेशन इन्स्पायर जरी केलं ना तरी खूप मोठी गोष्ट आहे. आणि याला फार सोपा उपाय आम्ही ठेवलेला आहे. एक साधा फॉर्म काढा, गुगल फॉर्म बनवा, आपल्या फर्स्ट इयरच्या फॅकल्टीला सांगून द्या आणि सगळ्या मुलांना त्यांच्या व्हॉट्सॲपवर पाठवणे आणि त्यांना 3 प्रश्न विचारायचे. ड्रीम करिअर हा काही असू शकतो बरं. तो आर्ट्समध्ये असल्यावर त्याला इंजिनिअरिंग आवडत असेल, तो सायन्समध्ये असेल पण त्याला गाणं आवडत असेल, तो मॅथ्समध्ये असेल पण त्याला इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सिंग आणि यूट्यूब इन्फ्लुएन्सिंग आवडत असेल. कोणाला काहीही आवडू शकतं. एज्युकेशन करिअर इंडियात इतक्या लिमिटेड ऑफर्स असतात की मुलं बिचारे नावडते विषय घेत बसतात आणि आयुष्यभर पस्तावतात.
आणि हेच NEPला नको आहे. त्यामुळे मुलांना मग नंतर सांगतो आम्ही की 2 ऑप्शन सांगा. ॲडिशनल नॉलेज, तुमची डिग्री तुमच्यापेक्षा स्ट्रॉंगर बनवायला काय करायचं आहे? एखादा कोर्स करा चांगला हार्डवेअर सॉफ्टवेअरचा, आणि तुमची हॉबी प्लॅन बी आयुष्यात हवा नेहमी, तो डेव्हलप करायला काय करायचं आहे. तो तुम्ही जर एकदा त्यांना शिकवलं, आणि ह्याचं आम्ही काय करतो, सरळ सरळ व्हॉट्सॲप पाठवतो सगळ्यांना. त्याच्यात ती गुगल फॉर्ममध्ये असतं, त्याच्यात त्याप्रमाणे ते सगळे गाणारे एकत्र, परफॉर्मिंग आर्ट्सवाले एकत्र, आर्मी ऑफिसर बनण्याचेवाले एकत्र, IAS ऑफिसर बनणारे एकत्र, इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया आवडणारे एकत्र, असे सगळे एक्सेलमध्ये आपला जो डेटा येऊन जातो. आमच्याकडे तर 1,500 मुलं ॲडमिशन होते फर्स्ट इयरला. 1,500ला हा फॉर्म पाठवला की 2-3 दिवसात मुलं फॉर्म वापस पाठवतात. त्या ईमेलवर येऊन जातो. ईमेलवर आला की तो सॅग्रिगेट करायचा. वन्स यू सॅग्रिगेट विथ हॉबीज वाईज, करिअर वाईज, अँड जस्ट क्रिएट अ व्हॉट्सॲप ग्रुप ऑफ देअर ओन. बस इतकं जरी तुम्ही केलं, NEP अर्धी तुम्ही इम्प्लिमेंट केली. कारण मुलाला आयडेंटिटी काय होती, BSc फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सचा हा मुलगा आहे, मेकॅनिकल इंजिनियरचा मुलगा, हे लेबल त्याचं नाही. हे लेबल काय सगळ्या 60 मुलांना सूट करतं का? नाही. पण जेव्हा त्याला कळतं की मी फोटोग्राफीवाला आहे, मला व्हिडिओ एडिटिंग येतं, मूव्ही मेकिंग येतं, मी इन्स्टाच्या रील्स खूप सुंदर बनवतो, ॲडव्हर्टायझिंग मी खूप सुंदर बनवू शकतो, मला आयडियाज खूप सुंदर सुंदर येतात, मला डिझाईन खूप बनवता येतात मोबाईलवर, त्याच्यासारखी त्याला 70 लोक भेटतात, आणि ते एका व्हॉट्सॲप ग्रुप असतात. मग झालं पिअर लर्निंग सुरू. त्यांना जेव्हा कळतं की अरे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ठीक आहे, बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, ढमकन तमकन AI ठीक आहे, पण माझ्या चॉईसला, माझ्या हॉबीला, माझ्या पॅशन्सला सुद्धा यांनी रेकग्नाइज केलं आहे. त्याच्या आनंदात तो, आणि ते माझी या जातीचे माझं भेटो काही, त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जेव्हा त्याला कळतं की वेगवेगळ्या ब्रांचचे, वेगळे आर्ट, कॉमर्स, सायन्स, कुठली पोरं राहत एकत्र आले, एकत्र. आता मी सांगतो आमच्याकडे ड्रीम करिअर इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सिंगमध्ये 80 मुलं आले. आर्मी एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये कमीत कमी 150 मुलांना जायचं आहे. आता तुम्ही डोकं पडून मी इन्फोसिसमध्ये 1 लाखाचा आणि 10 लाखाचाही पगार दिला, ते जाणारच नाही मुळे. ते झाले कम्प्युटर सायन्स इंजिनियर, पण त्यांना जायचं नाही, त्यांना नेव्हीमध्येच जायचं, त्याला एअरफोर्स जायचं आहे, त्यांना आर्मीत जायचं आहे. मग अशी मुलं जेव्हा एकत्र आले ना, तर 150 मुलं माझ्या एका व्हॉट्सॲप ग्रुपला आले. त्या मुलांना तिथेच सांगितलं की तुम्ही आपापसात आता शिका. कोणी म्हणतो माझे मामा आहे दिल्लीला, हे IAS ऑफिसर, त्यांचं लेक्चर ठेवू ऑनलाईन. कोणी म्हणतं माझ्या जो नोट्स सापडल्या, कोणी म्हणतं हे व्हिडिओ पहा. पिअर लर्निंग सुरू झालं तर तुम्ही सेल्फ लर्निंग. कोणतरी हा प्रश्न विचारला ना, हा सगळ्यात सोपा उपाय आहे, सेल्फ लर्निंग सुरू करायचं. याच्यात टीचरचं 0 कॉन्ट्रीब्युशन आहे. तुम्ही एक मेंटॉर ठेवू शकता किंवा सुपरवायझर ठेवू शकता याच्यात टीचर, आणि हा टीचरचा विषय नाही राहू शकत ना. पण एक सुपरवायझर म्हणून त्यांनी काही बदमाशा नाही केल्या पाहिजे वगैरे, करतच नाही. इंटरेस्टचे मुलं असले की चांगलंच काम करतात. त्यामुळे त्यांना काय आवडतं हे सगळं पहा. साधं एज्युकेशननी कधीही फायदा होऊ शकत नाही. यू रिअली नीड टू अंडरस्टँड दॅट देर हॅज टू बी अ स्पेस इन द कॉलेज, जिथे त्यांना जे आवडतं ते करायला मिळायची जागा हवी. त्यांच्या आवडीची हॉबी, त्यांच्या आवडीचा सब्जेक्ट, त्यांच्या आवडीचं. अरे माझ्याकडे केमिकल इंजिनिअरिंगला मुलगी आहे, ती म्हणते मला आर्टिफिशियल डायमंड्सवर रिसर्च करायचा. एक एरोनॉटिकलमध्ये मुलगा आहे, तो म्हणतो मला रोमॅन्टिक नॉवेल्स लिहायला खूप आवडतं. एरोनॉटिकल रोमॅन्टिक नॉवेल्स, केमिकल इंजिनिअरिंग आणि काय आर्टिफिशियल डायमंडचं क्रिएशन. एक म्हणते ज्वेलरी आवडतं, एक अरे चमत्कार हॉबीज आणि पॅशन्स, आणि मुलांचं एक्सपोजर एवढं आहे आजकाल, त्यालाच नर्चर करायचं आहे. NEP म्हणते टू फॅसिलिटेट, रिकग्नाइज, आयडेंटिफाय द युनिक कॅपॅबिलिटी ऑफ ईच स्टुडंट. प्रत्येक मुलगा वेगळा आहे ना, मग त्या मुलांना त्याच्याच सारखे मुलं जर एकत्र आणून बसवले तर इतकं सुंदर सेल्फ लर्निंग आणि पिअर लर्निंग होतं. आम्ही आमच्याकडे पाहतो ना, आम्हाला बोलवती नाही मुलं, ऑनलाईन लेक्चर घेऊन टाकतात, व्हॉट्सॲपमध्ये लिंक टाकतात, एकत्र मुलं मग भेटायला जातात. स्पोर्ट्सवाले असे स्पोर्ट्सचे ग्रुप बनवून टाकले, स्पोर्ट्सवाले मुलं जातात, म्युझिकवाले मुलं एकत्र जातात, आपले कॉन्सर्ट करतात. माझ्याकडे 3 लाख रुपये घेणारा बँड तयार होऊन गेला या चक्करमध्ये. कारण उत्तम पेटीवाला, तबलेवाला, कीबोर्डवाला, ऑडिओ मिक्सिंगवाला, गाणारे मुलगा मुलगी असा ग्रुप बनवून गेला. परफॉर्मिंग आर्ट्समध्ये 80-90 मुलं होते. त्यांनी स्वतःचा बँड क्रिएट केला. आज त्यांचा मलेशिया, सिंगापूर म्हणजे कॉलेजमध्ये असताना 2-4 लाख रुपये कमवत होत आहे. त्यांचा बँड इतका सुंदर झाला आणि इतके सुंदर गाणारे होते की त्यांचा बँड आज जगप्रसिद्ध झाला. एकाने ऑनलाईन पियानो वाजवायला शिकवलं आणि त्याच्याजवळ आता गोल्ड आणि हे प्लॅटिनम आहे, तो लाखो रुपये फक्त यूट्यूबमध्ये पियानोचं ट्रेनिंग द्यायला करतो. मूळ तो टेलिकम्युनिकेशनचा मुलगा आहे, त्याच्यात त्याला नोकरी पण लागली, पण संध्याकाळच्या फावल्या वेळेस तो जे 2 तास काम करतो त्याच्यात तो 1 लाख रुपये महिना वेगळे देतो. आणि जो आनंद मिळतो त्याच्यात त्याची शिकण्याची प्रेरणा अधिकाधिक वाढते. You know, please try to touch upon their choices. The moment you trigger their curiosity,
टेल देम दॅट यू आर ग्रेट, रेकग्नाइज अँड आयडेंटिफाय देअर पॅशन. येस यार काय बढिया आहे, पूर्ण कॉलेजमध्ये तू एकटा आहेस, याला इतकं सुंदर व्हिडिओ एडिटिंग येतं, तुझं सत्कार ठेवूया आपण पुढच्या स्टुडंट क्लबच्या मीटिंगला. दिस इज व्हॉट इज मिसिंग. सो सेल्फ लर्निंग विल ऑलवेज लीड टू लाईफ लॉंग लर्निंग. त्यामुळे आपली प्रत्येक विषय शिकवताना, प्रत्येक लेक्चर घेताना, प्रत्येक टॉपिक कोडला आपण प्रत्येक टॉपिक कोडला काय शिकवतो यापेक्षा कसं शिकवतो याला महत्त्व जास्त द्या. काय शिकवतो हे तर ठरलेलं आहे, वर्षानुवर्ष तेच सिलेबस आहे आणि तेच तुमच्या टीचरनी दिलेलं आहे, तेच एचओडीने दिलं आहे, ते तुम्ही सहज शिकू शकता कारण तुम्ही त्या विषयातले पोस्ट ग्रॅज्युएट नाही, PhD आहात. पण त्याची मेथड कशी वापरायची, त्याच्यात मीडिया कोणता दाखवायचा, त्याच्यात पुस्तकं रिकमेंड काय करायची, त्याच्यात मुलांचं पार्टिसिपेशन इन्श्युर करायचं, ते असेसमेंट ऑफ लर्निंग कसं करायचं, हे सगळं जोपर्यंत तुम्ही आधी प्लॅन करून नाही जात तोपर्यंत मुलगा खुश नाही तर पॅरेंट नाराज आहे, पॅरेंट नाराज आहे तर या सोसायटीवर तुम्ही काहीही इम्पॅक्ट करू शकत नाही. हायर एज्युकेशन हॅज अ मेजर रोल. प्रचंड मोठं उत्तरदायित्व आहे आपल्या शिक्षकांवर, या एज्युकेशन इन्स्टिट्यूशनवर, की हा समाज घडण्याचा विषय आहे. शिक्षक हा समाज घडवू शकतो, डुबवू शकतो. फार म्हणजे रिस्क आहे. वाईट शिक्षक मिळाला ना, 9वीत आणि 10वीत जर एखादा बेकार मॅथ्सचा टीचर मिळाला ना, जो मजबूत नाही आहे मॅथ्समध्ये, जन्मभर मुलगा मॅथ्स रद्दी सब्जेक्ट म्हणतो, मॅथ्स सगळ्यात कठीण सब्जेक्ट आहे म्हणतो आणि 11वीत मॅथ्स सोडून देतो हो आणि आर्ट कॉमर्सला चालला जातो, जो की मॅथ्समध्ये अप्रतिम स्टुडंट राहू शकतो. मी वयाच्या 25व्या वर्षी जेव्हा पहिल्यांदा म्हणजे टीचिंगमध्ये गेलो, पहिल्याच दिवशी माझ्या पहिल्या बाकावर बसले होते BK. तेव्हा मी 25 वर्षाचा होतो आणि ते 44 वर्षाचे. त्यांना कंपनीने स्पॉन्सर केलं होतं फर्स्ट इयरला. इतकी सुंदर मैत्री झाली आणि NEP जे आज म्हणताय ना, हे आम्ही 1995मध्येच मी अनुभवलं आहे सगळं, 26-27 वर्षापूर्वीच. इतकं त्यांना इनोव्हेशनची आवड होती. प्रत्येक गोष्टी मी काही शिकवली, मी फिजिक्स शिकवायचो, कोणी मेकॅनिकल शिकवायचं, कोणी ड्रॉइंग, काही शिकवलं की तो त्याच्यामध्ये सर इसमें एक प्रोजेक्ट बनवला. करता करता आज ते रिटायर झाले तर मला भेटायला आले होते आणि त्यांच्या दोन्ही नातवांना आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. जुळे नातू आहेत, 60व्या वर्षी भेटायला आले मला आणि म्हणाले सर ते जे इनोव्हेशनची सवय लागून गेली होती, आज माझ्याजवळ 14 एक्स्ट्रीमली युजफुल पेटेंट्स आहेत. 14 कमर्शियलाइज पेटेंट आहे, मस्त रॉयल्टी मिळते, रिटायर लाईफ मजेत चालला आहे. हा चमत्कार इनोव्हेशनमध्ये होऊ शकतो. हा गेल्या 30 वर्षापूर्वी सुद्धा त्या माइंडसेटच्या लोकांमध्ये होता, तो आपल्याला अधिकाधिक वाढवायचा आहे. कुठल्याही कमर्शियल व्हॅल्यू जोपर्यंत तुमच्या रिसर्चला येत नाही, तुमच्या शिकवण्याला येत नाही, समाजावर त्याचा परिणाम, वेल्थवर त्याचा परिणाम, कंट्रीच्या इकॉनॉमीवर त्याचा परिणाम जोपर्यंत होत नाही आहे तोपर्यंत काही अर्थ नाही. मी फिजिक्सचा प्रोफेसर आहे, पण मी डायरेक्टर ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे 4. मी प्रिन्सिपलही होतो इंजिनिअरिंग कॉलेजचा 9 वर्ष, मग डायरेक्टर झालो 5-4 इंजिनिअरिंग कॉलेजच्या आमच्या सगळ्या संस्थेच्या. आणि मी फिजिक्सचा प्रोफेसर आहे आणि माझं 4 वर्षापासून मी एका प्रोफेसरसोबत काम करतो आहे, तो डॉक्टर माचे. डॉक्टर माचे कशाचे प्रोफेसर आहेत? इकॉनॉमिक्सचे. काम कुठे करतात? वॉर्सॉ लाईफ सायन्सेस युनिव्हर्सिटी पोलंडमध्ये. लाईफ सायन्सेसच्या युनिव्हर्सिटीमध्ये कॉमर्सचा प्रोफेसर, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फिजिक्सचा प्रोफेसर, आम्ही दोघं मिळून ग्रीन इकॉनॉमीवर काम करतोय गेल्या 4 वर्षात आणि प्रचंड मोठं काम त्यांचं कमिट झालं आहे. 70 लाख रुपये मला या ग्रीन इकॉनॉमीवर रिसर्च करायला मिळाला. कोर्सेस डेव्हलप केले, समाजात प्रबोधन केलं, मी बऱ्याचशा कंट्रीमध्ये जाऊन ते शिकवलं. जेव्हा हे इंटरडिसिप्लिनरी कोलॅबरेशन्स, मनमोकळेपणाने सेल्फ लर्निंग मोडमध्ये जाणं. 2016मध्ये माझे 13 विद्यार्थी होऊन गेले होते PhD. त्याच्यानंतर सोडलं, दरवर्षी नवीन कोर्सेस करतो. गेल्या 4 वर्षात मला असं वाटतं मी 27 ते 28 कोर्सेस केले, सगळे ऑफलाईन, काही ऑनलाईन पण केले. ऑफलाईन त्या देशामध्ये जाऊन तो विषय, भले 8 दिवसाचा कोर्स केला, कधी 10 दिवसाचा, कधी 3 दिवसाचा सुद्धा मी कोर्स केलेला आहे. पण ते इतकं सुंदर शिकायला मिळालं. मला ते सर्टिफिकेटची गरज नाही, मला ते काही MOU साईन करून फोटो काढायची गरज नाही माझ्या केबिनमध्ये. गरज आहे की मला आज समाजात जे सोसायटीमध्ये जनरल इंटरनॅशनली जो विषय सुंदर शिकवला जातो आहे तो मी शिकायचा आणि तो माझ्या स्टुडंटला शिकवायचा, माझ्या टीचर्सला शिकवायचा, ह्या ध्येयाने मी पुढे चालतो. सॉरी, आय एम नॉट बोस्टिंग माय सेल्फ, बट बदलना पडेगा ना, शिक्षक को बदलना पडता है. कुठेतरी मला ह्या सगळ्या विचारांवर की अरे मी ते फिजिक्स केमिस्ट्री शिकवतो, त्याचे 2 व्हिडिओ तर मी आजच व्हॉट्सअपवर टाकून देईन, मुलं समजून घेतील. फार सुंदर शिकवतात मुलं, नवीन मुलं आहे, 15-18 वर्षाची मुलं इतकं सुंदर शिकवतात आहे, त्यांचे व्हिडिओ देऊन टाका. पण त्यांना प्रबोधन करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना मेंटॉर करणे, त्यांना इन्स्पायर करणे, त्यांना मोटिवेट करणे, हा त्यांच्या चॉईसला रिस्पेक्ट करणे, त्यांच्या पॅशनचं मान सन्मान ठेवणे, त्यांच्या आवडी निवडी
त्यांच्या आवडीच्या विषय जरी तो त्या ब्रँचचा नसेल तरी त्याबद्दलचं त्याला रिस्पेक्ट आणि प्रेम देणे हाही जास्त आजच्या काळातली गरज आहे. तरच ते मुलांशी डायरेक्ट कनेक्ट होईल. नाही तर मुलं तुमच्या वर्गात नुसते फिजिकल प्रेझेंट राहतील जर तुम्ही अटेंडन्स कंपल्सरी केलं असेल तर, नाही तर तेही करणार. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आणि आपला जो 1-2 मिनिटं आहे तर तुम्ही माईक ऑन करून सुद्धा नाहीच आहे वाटतं, मला 5:30 झाले बोलण्यामध्ये. सोशल मीडियावर आपण कनेक्ट होऊ शकतो. माझा फोन नंबर आहे 9822233286. के वाघला बरेच मित्र आहेत माझे, त्यामुळे ओळखू शकतात. यू कॅन कॅच मी ऑल्सो ऑन यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन, फेसबुक. कुठलंही पॅनल उघडा, कुठलंही सोशल मीडिया उघडा, नुसतं विवेक नानोटी टाका त्याच्यावर, तुम्हाला माझे आज सकाळपासूनचे 3 पोस्ट दिसतील. मी प्रचंड सोशल मीडियावर असतो आणि त्या सोशल मीडियाचा फायदाही मला प्रचंड झालेला आहे. So dear teachers, please be on social media. Do not refrain your students from that social media and see to it that you can actually work upon something. You can connect people. I have 27,000 followers. 27,000 फॉलोअर्स आहे लिंक्डइनवर आणि इतका फायदा होतो. कुठल्या कुठल्या देशातून इन्व्हिटेशन होतं तिथे जाऊन मी लेक्चर देऊन येतो किंवा मला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. सो डिअर टीचर्स, थँक्यू सो मच फॉर बिईंग वंडरफुल. यू हॅव बीन इंटरॅक्टिंग. तुम्ही चॅटचं माझी रिक्वेस्ट मानल्याबद्दल थँक्यू. And I really enjoyed talking to you. I'm open for questions, or you can put it in chat, or you can ask me on my social media by putting it into me. Thank you so much. Thank you so much, sir. Very nice session, and it was purely in Marathi, so it was very heart touching. खूप छान झालं सर सेशन. Yeah, thank कोणाला you so काही much. प्रश्न असतील तर विचारा. सगळ्यांनी रिस्पॉन्ड पण छान केलं. पार्टिसिपेटिव्ह होतं ऑडियन्स ऑल्सो. Yes. सरांचं अजून एक सेशन आहे आपल्यासोबत रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती, तेव्हा पण सर आपल्याला भेटतील. Yes. Thank you. And you can you can ask questions afterwards also. येस. आता काही प्रश्न असतील तर सर थांबूया इथे. Yes. Thank you so much, all of you. Thank you so much, sir, for today's session. Yes. Thank you, And my sir. best wishes to all. Yes, sir. In spite of your ill health and throat infection, you have conducted in a very well manner. Thank you so नाही, much. मला म्हणजे सकाळपासून खोकला आहे. Yes. आय वॉज ट्रॅव्हलिंग फॉर लास्ट 2 days. मी आता 3:30 ला घरी आलो आहे. Okay, sir. Then Okay. I thought But की still, I'll thank you so much, sir. खूप छान Thank you. सेशन घेतलं. It's a pleasure. Thank you so much. Thank you, sir. Thank you so much. Friends, you can proceed for your 5 minutes refreshment break. Next resource person join झाले आहे. आपण 5 मिनिटात लगेच सुरू करूया सेशन. तुम्ही रिफ्रेशमेंट ब्रेक 5 मिनिटाचा घ्या. मीटिंग लीव्ह नका करू.